आपण बसलोय, काळू कांदार आहे, काळा माणूस आहे, दुसऱ्याला दिसत नाही, स्वतःला देखील तो दिसत नाही, पण मी आहे असं आहे ना त्याला. म्हणजे तिथं त्याच्या प्रकाशासाठी दुसऱ्याची काही गरज नाही, स्वयंप्रकाशांत प्रकाशित होतो असा विषय पाठीमागे चालत आलेला आहे. आणि त्याच्या संबंधाची पुढची उभी आहे. सूर्यप्रकाश नाही म्हणून आपले शरीर दुसऱ्याला दिसणार नाही. अंधार आहे म्हणून स्वतःलाही दिसणार नाही. पण मी आहे हे ज्ञान त्या ठिकाणी आहे. आणि ते शरीराचं नाही, ते काय आहे, ते स्वयंभू ज्ञान आहे. आता त्या स्वयंभू ज्ञान ज्या वेळेला स्थूलोहम म्हणतो त्यावेळेला तो मी शरीराकडे लावला जातो. आता तो सगळा आपला स्वतःचा अनुभव आपला आहे, अनुभव आपला सांगायला लागला. आपण सुद्धा काय केलं, आपला जो मी आहे तो मी कसा आहे तर शुद्ध आहे. तुम्हा सगळ्यांना ती ओवी पाठ आहे. 18व्या अध्यायामध्ये ती आली, पूर्वी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका आहे ऐशी जी बुद्धी वस्तू ज्याच्या सत्तेवर ही जी काही मी म्हणून जे स्फुरण होते, वृत्तीरूप जे स्फुरण आहे ते शुद्ध आहे, ते परमात्म्याचं स्फुरण आहे, त्याच्या सत्तेवर उठणारं स्फुरण आहे. पण तो मी ज्या वेळेला स्वतःचं ज्ञान जे आहे ते विस्मरणात जातो आणि तो ज्या वेळेला देहसंबंध धारण करतो त्यावेळेला तो मी काय होतो, आरोपित होतो, तो अशुद्ध होतो. तसा हा मी जो आहे तो कधीही अशुद्ध होत नाही एका दृष्टीने. कारण जर तो अशुद्ध झाला असता तर त्याच्यामध्ये काहीतरी विकार झाला असता, त्याच्यामध्ये परिणाम झाला असता. पण तसं होत नाही. तर मी हा मूळचाच कसा आहे, शुद्ध आहे. फक्त त्याच्याकडे 2 अध्यास सांगतात, ते संसर्गाध्यास आणि स्वरूपाध्यास. हे 2 अध्यास त्याच्यावर व्हायला लागले. मग कुणावर व्हायला लागल्यात तर आपल्या ज्या अंतःकरणामध्ये जे मी रूपी स्फुरण आहे त्याच्यावर त्यानं काय केलेलं आहे, अध्यास स्वीकारला. कुणाचा, मनाचा, बुद्धीचा, इंद्रियांचा, उपाधींचा, असा तर काय अध्यास स्वीकारला. म्हणून अध्यास भाष्य कुठं आहे तर आपल्या जवळच आहे. अध्यास वगैरे काही शंकराचार्यांचं आहे ते, पण आपण सुद्धा काय आहोत, आपण सुद्धा शंकराचार्यच आहोत एका दृष्टीने. का तुम्हाला आम्ही कसे शंकराचार्य? कारण का एक हरी आत्मा जीव शिव समाय वाया तू दुर्गमन घाली म्हणून. पण आचार्य कधी म्हणता येईल आपल्याला, आपण त्याप्रमाणे आचरण केलं तर. शं करोती इति शंकरा, ज्यानं स्वतःच कल्याण करून घेतले. शम म्हणजे कल्याण. कल्याणाचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे काय? कल्याण म्हणजे काय, मोक्ष. हे कल्याण हे नव्हे, ओपनला किती क्लोजला किती, ते कल्याण नाही. तुम्हाला आपल्याला वाटत ते कल्याण नाही. तर मी जन्मत नाही, मरत नाही, मला येणं जाणं नाही, मला पाप पुण्य नाही, असं जे माझं शुद्ध स्वरूप आहे त्याची जागृती होणं, त्याची अनुभूती होणं. सुखदुःख जी भ्रांती आहे, विकाराची भ्रांती आहे, संघ भ्रांती आहे, देह तादात्म्य भ्रांती आहे, या सगळ्या भ्रांतीपासून निवृत्त होणं आणि आपल्या स्वरूपामध्ये विहार करणं, असं ज्यांचं जीवन आहे त्याला काय संतांनी म्हटलेलं आहे, शंकर. शंकराला किती डोळे असतात? 3 डोळे. मग 3 डोळे असतात शंकराला, मग आपल्याला किती डोळे आहेत? 2 आहेत. मग 2 डोळे आहेत, मग तिसरा डोळा कुठं आहे तर तिसऱ्या डोळ्यामध्ये जगत दिसत नाही, झाकलेला आहे. हा, तिसरा झाकलेला आहे. हा अज्ञानाचा डोळा आहे. आता अज्ञानाचा डोळा झाकलेला. तो ज्ञानदृष्टीने ज्या वेळेला पाहिल त्यावेळेला मोह अंधकार जाईल. आम्हाला जो काही परमात्म्यावर मोह म्हणजे अविवेक, परमात्म्याचं स्वरूप झाकलं जाणं म्हणजे आमचं ते आणि कुठेतरी परमात्मा दुसरा आहे ते आणि शोधायला जातात ते सगळं, मग ते गोंधळ होतो. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलास. जो परमात्मा तुझं स्वतःचं स्वरूप आहे, सगळ्या चराचराचं त्याचं स्वरूप आहे, तुझं स्वरूप काय वेगळं आहे का? कितीतरी सांगितलं त्यांनी, एक हरी आत्मा जीव शिव सत.
तो एकच होता, तोच हरिरूपानं प्रगट झाला, तोच जीवरूपानं त्या ठिकाणी शरीरामध्ये आहे. जीव चैतन्य म्हणून चैतन्याचे 4 प्रकार केले. ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य. चैतन्य 4 झाली का? नाही, उपाध्या 4 झाल्या. उपाध्या 4 काढून टाकल्या तर चैतन्य एकच आहे. मग कधीतरी आपली उपाधी काढायला पाहिजे. मग तुम्ही वारकरी आहे की नाही? आहे, मग तू उपाधीत आहे. चैतन्य कधी उपाधीत नाही, चैतन्य निरुपाधिक आहे. मग कधीतरी असं मी तुम्हाला जर म्हटलं एक प्रश्न, म्हणजे मला विचारलो मी, माझी जेवढी जेवढी या जगतातली ओळख आहे तेवढी सोडायची आणि मी कोण आहे याचा विचार करायचा. आता आमची सगळी जी काही विचारधारा आहे ती जगताच्या दिलेल्या उपाधीच्या माध्यमात, मी शेतकरी आहे, मी या जातीतला आहे, धर्मातला आहे, हे सगळ्यात जे आहेत ते कुठल्या तरी वृत्तीमध्ये काहीतरी आमचं काहीतरी आहे. आमचं वृत्ती तादात्म्य, म्हणजे आम्ही वृत्ती निर्माण झाल्यानंतर आम्हाला ज्ञान होते. आमचं वृत्ती नसताना आम्ही आहे की नाही? मग तो मी कोण आहे म्हणून ते म्हणतात मी कोण आहे. कोणी करायचा तर आपला आपण करायचा, प्रत्येकानं करायचा. मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. तो मी स्थूलाकडे लावला, जडाकडे लावला, तो विशिष्ट होते. आणि तो मी जर कुठे लावलाच नाही, त्यानं कशाची उपाधी घेतली नाही, तर तो कसा आहे? अलिप्त आहे. मग अलिप्ततेचं भान आता गेलंय आणि लिप्ततेचं भान आपल्या बुद्धीमध्ये आहे. म्हणून बुद्धी यामध्ये निश्चय काय आहे? आमच्या बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आत्मज्ञानाचा निश्चय आता बुद्धीत नाही, कारण बुद्धी कुठं आहे? जीव आणि परमात्म्याच्या संधीत आहे. बुद्धी कुठे आहे? किती देह आहेत आपल्याकडे? 3 देह आहेत. आणि किती कोश आहेत? 5 कोश. स्थूल देहामध्ये कुठला कोश आहे? अन्नमय. सूक्ष्म देहामध्ये किती कोश आहेत? प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. 3 कोश. कुठले कुठले? प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. मास्तरच बोलायला लागले, काय अवघड झालंय. बरोबर बोलायला पाहिजे. हो, बोला. घाबरायचं नाही. आपण संतांच्या शाळेत येतोय, अभ्यास करून यायचं शाळेत. आणि अभ्यास केला नाही तर मास्तर पास होऊन काय उपयोग आहे? पेपरला पोरं किती बसली होती परीक्षेला? 50. पास किती झाली म्हटलं तर? मास्तर शिवाय कोण पास झालं नाही. तसं नाही, मुलांनी अभ्यास करायला पाहिजे, मुलांनी पास व्हायला पाहिजे. आपण सगळी मुलं आहोत, पण हळूहळू काय करायला पाहिजे? अभ्यास करा. कुणाचा अभ्यास करायचा? आपला आपण अभ्यास करायचा. कधी करायचा? क्षणोक्षणी करा. हा विचार क्षणोक्षणी करा. मग क्षणोक्षणी बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा विचार करायला पाहिजे. आहे का आमच्या बुद्धीत आत्मज्ञानाचा विचार आहे? का बरं? का होत नाही विचार? हे दृश्य आहे ना? नाही, हे दृश्य आहे ना, हे सत्य वाटते. जगत सत्य वाटते. हा, हे दृश्य आहे, हे सत्य वाटायला. त्या दृश्यामध्ये दृश्य मिथ्या आहे, ते मायेनं निर्माण झालेलं आहे. आणि त्या दृश्याचा मी भोगता आहे शरदराव, मी द्रष्टा आहे हे पण ज्ञान नाही. मी द्रष्टा आहे ज्ञान नाही आपल्याला, मी भोगता आहे ज्ञान आहे. द्रष्ट्याला ज्ञान असते, द्रष्ट्याला त्याचं ज्ञान असते, पण ते ज्ञान सुद्धा विस्मृतीत जाते आमचं. आणि आम्ही काय होतो मी ते इंद्रियांच्या स्तरावर येतो. द्रष्टा मागा आहे, इंद्रियांच्या स्तर पुढं आहे. अंतकरणाच्या ठिकाणी द्रष्टा आहे. आणि इंद्रिय अंतकरणाचा स्तर सोडल्यानंतर ती वृत्ती इंद्रियांच्या ठिकाणी येते. आणि इंद्रियांच्या ठिकाणी येऊन रावण निर्माण होते, 10 तोंडाचा. आणि हा रावण मग दिवसभर चरत बसतो. डोळ्याने रूप पाहावं, कानाने शब्द ऐकावा, त्वचेने स्पर्श करावा, जीभेनं रस चाकावा, नाकानं गंध घ्यावा, हातानं क्रिया करावी, पायानं चालावं, हा दशरानन निर्माण होते.
मग दशाननानं रामाचं चिंतन केल्यानंतर सीतेचा उपभोग घ्यावी अशी बुद्धी त्याला राहत नाही. मग ह्या जीवरूपी दशाननानं सुद्धा स्वरूपाचं चिंतन केलं तर भोगता बुद्धी मावळायला पाहिजे. मग आमच्या स्वरूपामध्ये भोगता भोग्य आणि भोग त्रिपुटी आहे का? नाही. मग त्रिपुटी वेगळा करून ठेवा म्हणतात ना, सांडिली त्रिपुटी म्हणतात ना, त्रिकूट शिकरी दान मिळते म्हणतात ना. मग ते म्हणतात ते बघायला पाहिजे ना, मिळते का नाही मिळते ते. म्हणून हा जो मी आहे तो मी शुद्ध आहे. सर्वाघटी राम देहादेही एक. सगळ्यांच्याकडे सूर्यप्रकाश सहस्त्रदर्शी आपल्या अंतःकरणामध्ये हे वृत्तीरूपानं होणारं परमात्म्याचं स्फुरण आहे. आणि ते स्फुरण आपल्याला अज्ञानामुळं, अनंत काळाच्या अज्ञानामुळं काय झालेलं आहे, त्याचं आपल्याला अनुसंधान जे आहे ते अनुसंधान ते राहत नाही. मी एक शुद्ध आहे, मी एक बुद्ध आहे, मी एक मुक्त आहे, मी ज्ञानरूप आहे, मी आनंदरूप आहे. मग असा बोध कधी होतो? तर ज्या वेळेला आपण सत्संगामध्ये जातो त्यावेळेला बुद्धीला बोध होतो. आपल्या बुद्धीमध्ये काय आहे? आता देहबुद्धी आहे. का कधी निर्माण झाली? गेली 60 वर्ष 70 वर्ष मागच्या अनेक जन्मामध्ये देहबुद्धी घेऊनच आम्ही जन्माला. आणि आज सुद्धा आमची 50 वर्ष गेली ती देहबुद्धीमध्येच गेली. म्हणून देहबुद्धीचं प्राबल्य जास्त आहे आणि आत्मबुद्धीचं प्राबल्य एकदम कमी आहे. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी विचारानं, चिंतनानं. म्हणून बुद्धीचा निश्चय आहे तो काय आहे? देहबुद्धीचा निश्चय. पण ते आत्मबुद्धीचा निश्चय करायचा. कुणी करायचा? त्याच बुद्धीचं साह्य घ्यायचं आहे. त्याच बुद्धीचं साह्य घ्यायचं आहे. ज्या बुद्धीनं आम्हाला देहाकडे आणलं त्याच बुद्धीनं आपल्याला जीवाकडे यायचं. एकदम परमात्म्याकडे जाता येत नाही. पहिल्यांदा जीवाचं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. आणि जीवाचं स्वरूप समजून घेतल्यानंतर, जीवदशा समजून घेतल्यानंतर मग या जीवदशेच्या पलीकडे साक्षीचं स्वरूप आहे. ते साक्षीचं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. आणि मग हळूहळू मागे येऊन ते ईश्वराचं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. आणि ईश्वराचं स्वरूप समजून घेतल्यानंतर त्याची उपाधी काढल्यानंतर मग संतांनी काय म्हटलेलं आहे? तो परमात्म्याचं तू होशील. त्याच्यामध्ये कुठलीही काय नाही, विकल्प नाही, संकल्प नाही, वृत्ती नाही, विकार नाही, विशेषता नाही, संगता नाही, लिप्तता नाही. असं आपलं एक क्षणभर तरी काय व्हायला पाहिजे? आमची वृत्ती मावळतच नाही विठ्ठल. जागृतीत पण आहे ती, स्वप्नामध्ये पण ती आहे, फक्त सुषुप्तीमध्ये ती अज्ञानामध्ये लीन होते. पण आमच्यातला मी कधीही, 2 मी आहेत ना, एक खरा मी आहे आणि एक खोटा मी. खरा मी जो आहे तो कसा आहे? आपलं स्वतःचं स्वरूप आहे, अधिष्ठान रूप आहे, स्वरूपाचा अंश आहे. आणि खोटा मी आहे ना तो काय आहे? तो वृत्तीनं, उपाधीनं काय झालेला आहे? परिचिन्न झालेला आहे. म्हणून त्याला काय म्हणते? अध्यस्त अंश. म्हणजे पाण्यावर उठणारी लाट, तरंग. मग तरंग आणि पाणी कुठं आहे? एकाच ठिकाणी आहे. तसं जीव आणि परमात्मा कुठं आहे? एकाच ठिकाणी आहे. त्याला प्रमाण काय? जीव परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यास. त्या दोघांचं जीवाचं परमात्म्याशी कधी होईल? जीवानं मागं पाहिलं तर ऐक्य होईल. आता जीव मागं पाहतोय का? पुढे पाहतोय. प्रकाश कुणाचा घेतला? मागचा घेतला, कुटस्थाचा. आणि प्रकाश दिला कुणाला? इंद्रियांना दिला, मनाला दिला, अंतःकरणाला दिला. जीवाचा प्रकाश आहे का तो? नाही. जीव कशाला म्हणतात? प्रतिबिंबित झालेलं चैतन्य. जीव कशाला म्हणतात? हा, बुद्धी अधिष्ठित चैतन्य.
चैतन्याचा बुद्धी उपाधियुक्त चैतन्य. आणि काय सांगितलं? 4 गोष्टी सांगितल्या. अंतकरण प्रतिबिंबित चैतन्य, बुद्धी प्रतिबिंबित चैतन्य, सूक्ष्म देहात पडलेलं चैतन्य आणि लिंग देहात पडलेलं चैतन्य. अशा 4 गोष्टी एक संतांनी सांगितल्या. पण सांगायचं काय आहे की हे ज्ञान जे आहे ते ज्या वेळेला प्रतिबिंबित होते त्यावेळेला त्या अंतकरणाच्या ठिकाणी ते काय झालेलं आहे, तेवढ्या उपाधीनं ज्या वेळेला ते मर्यादित होते. आणि ती उपाधी कसली आहे? अविद्यायुक्त उपाधी. विद्येला काय म्हटलंय? ईश्वर. ईश्वराची उपाधी विद्या आहे. ईश्वराची उपाधी विद्या आहे ना. मग आपण ज्या वेळेला विद्यामायेत असू, मग विद्यामाया कशाला म्हटलंय? वास्तव विशेषा. विद्यामाया काय सांगते? विद्या म्हणजे विद्या आहे ना, तिथे आपण कोण आहोत याची विद्या आहे तिथे. आणि अविद्या कशाला म्हटले? आपण कोण आहोत याची विस्मृती आणि आपण कोण नाही त्याची प्रतीती असणे, अनुभूती असणे, तिकडे प्रवाहित असणे, त्याला अविद्या म्हणते. किंवा आपण असं म्हणूया, आपल्याला ओळख नसणे, त्याला म्हणायचं अविद्या. विद्ध म्हणजे जाणणे, आपण आपल्याला न जाणणे. आणि विद्या म्हणजे काय? आपल्याला जाणीव असणे. मग आता त्या मीला आपल्याला जाणीव आहे का? आहे. त्याला म्हणतात संत सामान्याचं ज्ञान, पण विषयी रूपाचं अज्ञान. आपल्याला ही जाणीव आहे, पण कोणती जाणीव आहे? आहे एवढंच जाणीव आहे, पण नक्की मी कोण आहे याची काय आपल्याला जाणीव नाही. आणि म्हणून ते काय म्हणतोय? ते स्थूलोहम, शरीरासह मी घेतलं. शरीराशी तादात्म्य पाहून, मनाशी तादात्म्य पावलं तर दुःखी अहम, सुखी अहम. मनाचे धर्म स्वीकारले हो, बुद्धीचे धर्म स्वीकारले तर ज्ञानी अहम, अज्ञानी अहम. चित्ताचे धर्म स्वीकारले तर काय म्हणायचं? चिंताग्रस्त अहम, चिंतामुक्त अहम. म्हणजे हे सुद्धा कोणाच्या संबंधाने आहेत? त्या अंतकरणाच्या संबंधाने. कुठली तरी त्यानं उपाधी विशेषण घेतलेलंच आहे, है ना. आपण हे विशेषण, अण्णांनी काय सांगितलं? विशेषण आणि विशिष्ट, है ना. मग ते विशेषण आणि विशिष्टता सोडायची आहे. मग ते सोडलं तर विशेष बी राहत नाही, कारण त्याच्या संबंधानं त्याला विशेष म्हणतात. मग काय राहते? नुसतं आपलं स्वरूप राहते, सत्सामान्य. मग ते कधी करायचं? दिवसात नाही, क्षणभर तरी करायचं. नाही केलं तर काय होणार? बोलाचाच भात, बोलाचीच कडी, असं होणार. आणि म्हणून ते मी आत्मा, तेव्हा शरीर सोडून मी म्हणतो, नुसते मी म्हणतो त्यावेळेला शरीर सोडून मी, आणि देह मी म्हणतो त्यावेळेला देहासहित. म्हणजे ज्याच्याशी तादात्म्य पावून तो मी तादात्म्य न पावता राहतच नाही. मला सवयच लागली घसरायचं, विसरायचं, घसरायचं आणि पसरायचं. हे सवय लागली आपल्याला. कधीपासून लागली आहे? तर जसं एखादी म्हैस आहे, ती म्हैस सोडल्यानंतर आपल्या वाटेनं जसं नदीला जाते किंवा शेतात जाते, तसं ही जीवरूपी आहे की नाही, त्याच्या अनंत जन्मातल्या संकल्प, वासना आणि संस्कार यानुसार त्याला ते वळणच पडले, रूटच पडलंय त्याला. त्याप्रमाणे ते बाहेर येते, मागं बघत नाही, पुढे जाते, विशिष्ट होते, तिथेही थांबत नाही, पुढे इंद्रियांकडे जाते, इंद्रियांच्या ठिकाणी थांबत नाही, ते विषयांच्या ठिकाणी जाते आणि विषयांच्या ठिकाणी जाऊन रममान होते. म्हणजे हा काय झालाय? जीव भोगता होऊन बसलाय. अशा जीवाला अभोक्ता करायचा, अकर्ता करायचा. म्हणून त्या ठिकाणी मी शब्दाचा अर्थ शरीरही नाही,
आणि केवळ आत्माही नाही, असा मी आहे. आता अज्ञानग्रस्त आहे, मी आहे, सामान्य ज्ञान आहे, पण त्याला आता काय झालंय, त्या शरीराचंही जे आहे अर्थ, तो शरीर नाही, कारण त्या शरीराचा मी जाणताय, शरीरापासून मी वेगळा आहे, हे माझं शरीर आहे म्हणतोय, म्हणून तो शरीर नाही. पण तो अजून आत्माही झालेला नाही. का आत्मा का झालेला नाही तो? कारण त्याला यथार्थ ज्ञान झालेलं नाही. अजून ते यथार्थ त्याला ज्ञान झालेलं नाही. म्हणून असा कोण आहे मी, ज्याला देहसंबंध पण नाही आहे आणि अजून आत्मसंबंधही झालेला नाही. तर म्हणून तरी म्हटले जीव आहे, मध्ये आहे, मध्ये आहे तो जीव. हा जीव आहे. मग जीवाचं वर्णन कसं केलंय, तर अविद्यायुक्त प्रतिबिंबित चैतन्य म्हणजे जीव. म्हणजे त्या ठिकाणी तो आहे, त्याचं ते ज्ञान आहे. कोणाचं? त्याचं जीवाचं ज्ञान आहे. पण ते जीवाचं ज्ञान कसं झालेलं, आता स्वमायेनं वेटाळलं. आलं का लक्षात? आपण सगळे जीव आहोत ना. मग एक जीव आहोत असून आपल्याला जीवाला, आपल्या सगळ्यांना भ्रांत्या वेगवेगळ्या आहेत. कारण प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक जीववाद स्वीकारलाय. संतांनी काय स्वीकारलाय? जीव एक सारखाच आहे, पण अंतःकरण भिन्न आहे त्याचे. त्यामुळे अंतःकरणामधले संकल्प, वासना आणि संस्कार भिन्न आहेत. आणि त्यामुळं प्रत्येकाला पडलेली स्वप्न किंवा भ्रांती हे प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. मग त्याला उदाहरण सोपं दिलंय त्यांनी. निद्रा प्रत्येकाची वेगवेगळी एकच आहे, पण स्वप्न भिन्न भिन्न पडतात. तसं आपल्या ठिकाणी अविद्येनं केलेली निद्रा आहे, पण त्या अविद्येनं केलेल्या निद्रेमुळं आम्हाला सगळ्यांना वेगवेगळी स्वप्न पडायला लागल्यात. काय पडायला लागलेत का नाही? दिवसभर आम्ही काय जागृतीत असतोय, काय स्वप्नात असतोय? होय शरदराव, जागृतीत असलो तर स्वप्न पडणार नाही. हो स्वरूप जागृती हा? व्हायला पाहिजे. हो, स्वरूप जागृतीत असलं तर स्वप्नच पडणार नाही. म्हणून देखील हे स्वप्न अनेक प्रकारामध्ये, या जीवानं अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारानं स्वप्न बघितलं. आणि आज सुद्धा दिवसभरात आम्ही अनेक स्वप्न बघितलं. त्यातलं कुठलं सत्य आहे? स्वप्न. स्वप्न म्हणजे काय त्यांनी सांगितलं? कल्पित पदार्थ, कल्पित अनुभव, कल्पित दशा, सगळी भासमान, हे सगळं स्वप्न आहे. मग आज आम्हाला काय काय भासमान झाला? आनंद झाला, सुख झालं, दुःख झालं, पाप झालं, पुण्य झालं, करणं झालं, न करणं झालं, उठणं झालं, बसणं झालं, शेताकडे जाणं झालं, येणं झालं, पाणी पिणं झालं, हे सगळं काय झालं? झालं का नाही झालं? नाही झालं? झालं की. एका दृष्टीनं झालं, व्यावहारिक दृष्टीनं. पण आत्मदृष्टीनं बघितलं तर काहीच झालं नाही. कारण कालचा तुम्ही, आजचा मी, उद्याचे तुम्ही, कालचा जीव, मागच्या जन्मातला जीव, आत्ताचा जीव, काही बदल झालाय का? नाही झालेला. पण बदल जरी झाला नाही, जागृतीतलं स्वप्न. हा जागृतीतलं स्वप्न. हा जागृतीतलं स्वप्न. जागृतीमधलं स्वप्न आहे. निद्रेतलं स्वप्न आहे का नाही, ते उठल्यावर जाते. निद्रेतलं स्वप्न उठल्यावर, त्या आपल्या रात्रीच्या. पण ही निद्रा वेगळी आहे. ही कशी आहे? स्वरूपाची निद्रा आहे. आणि ती घालणारी जी आहे ना, ती चतुर आहे. अशी जर स्वरूपाची निद्रा जात असती तर मग ज्ञानदेवाने असं म्हटलं नसतं, अस्तीची या महापुरी रिक्ता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी, असं म्हटलंच नसतं. किंवा संतांनी म्हटलं नसतं, काना वचनाची या भेटी सरिसाची बैकिरीटी वस्तू हुनी उठी. तत्वमसीचा बोध ऐकल्यानंतर तत्पदाचं आणि तौपदाचं लक्षार्थानं ऐक्यता ऐकल्यानंतर जीवाचा जीवभाव आणि त्या शिवाचा, ईश्वराचा शिवभाव, त्याची उपाधी, याची उपाधी काढून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये झालेलं जे ऐक्य आहे ते त्याला व्हायला पाहिजे होतं.
पण अजून जीवाची जीवदशा गेलेली नाही. त्यामुळे ईश्वराने ईश्वराची दशा अजून टाकलेली नाही. म्हणून संत काय म्हणले, एक संदेह फिटता देव आपणची तत्वत परी फिटेना संदेह. त्याला अण्णा सांगतात असत पादकावर अभान 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 पादक असत्वा पादकावर असंभावना विपरीत भावना कषाय बुद्धिमांद्य जाड्यता या अंतकरणात दोष आहे. मोठी प्रमाणगत संशय प्रमेयगत संशय आणि काय शब्दरूप असंभावना अर्थरूप असंभावना साधकगत संशय साध्यगत संशय अशी अनेक प्रकारे शास्त्रकारांनी काय केलेलं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे कुठं आहेत सगळेजण पुस्तकात आपल्यात आहेत. आपल्यात हे सगळे आता ते काय म्हणले, एक संदेह फिटता फिटला संदेह संध्या माझी झाली गेला. आता आम्ही कशाला संध्या म्हणतो, कशाला म्हणतो आपण वारकऱ्याची संध्या कशाची? 3 वेळा हरिपाठ म्हणायचा. बरोबर आहे ना? 3 वेळा हरिपाठ म्हणायचा आणि काय करायचं? हरिपाठ तरी म्हणायचा. पण 3 वेळा हरिपाठ आपण म्हणत नाही. म्हणतोय काय? म्हणत नाही. 3 वेळा हरिपाठ काय आपण म्हणत नाही, जाऊ देते. पण खरी संध्या कशाला म्हटली? संदेह भेटणं आणि संदेह रहित होणं. आपल्याला अनेक जन्मापासून जो संदेह आहे, जगत कशाचा संदेह आहे? परमात्मा हाय कुठे अजून संदेह गेलेलाच नाही. काय हो का प्रल्हादासारखा आपला आहे काय? त्या खांबात हाय, होय हाय म्हणून. बर आपण घरातल्या कुठल्या तरी खांबाला बघून देव म्हणून नमस्कार केलाय का? नाही केलं. मग गरुड खांबाला केलाय का? केलाय. मग गरुड खांब आणि आपल्या खांबात काय फरक आहे? एका दृष्टीनं तो जड आहे आणि आपल्यातला बी जड आहे. तर दुसऱ्या दृष्टीनं तो बी चैतन्ययुक्त आहे आणि आपल्यातलं बी चैतन्ययुक्त आहे. आणि ते जाऊन द्या, हा जो खांब आहे हा दुभंगल्यानंतर नारायण प्रगट व्हायला पाहिजे का नको? मग खांब देहबुद्धीचा आहे आणि नारायण आत्मबुद्धीचा आहे. ह्यो दुभंगायला पाहिजे, ह्याला लात मारा म्हणतात. कोणाला? या देहबुद्धीच्या खांबाला लात मारा. कधी मारायची लात? म्हणून काय नुसतं प्रमाण द्यायचं, लाथाडीला संसार षडउर्मीचा केला मार. आता कुणी कुणावर मार केला? त्यांनीच आमच्यावर मार केलाय. आता तुकाराम महाराज काम क्रोधे केले घर रीते, ते त्यांनी म्हणायचं. आमचं गच्च भरले, काम नाही झालो आता रिकामा. त्यांच्या मुखात शोभून दिसते हो, आमच्या मुखात वर्ण प्रवचनात शोभून दिसते. पण म्हणून आमचे महाराज म्हणतात अण्णा ब्रह्म आहेत म्हणतात. अण्णा ब्रह्म आहेत. अण्णा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात तू ब्रह्म आहेस का नाही? आमची कुठली लायकी? मग अण्णा तर म्हणायला लागलं तू बी ब्रह्म आहेस, सगळे जीव ब्रह्म आहेत म्हणून. तो काय म्हणतोय? पण 500 प्रवचन झाले. 500 प्रवचनांत विचार तू ब्रह्म आहेस का नाही? आम्ही कुठलं ब्रह्म? तुम्ही ब्रह्म. मग ब्रह्म कुठं आहे का नाही ब्रह्म? मग आता 500 प्रवचन झाल्यानंतर पण हा म्हणतोय ब्रह्माबद्दल भ्रम आहे म्हणून, ब्रह्माबद्दल असंभावना आहे म्हणून, ब्रह्माबद्दल विपरीत भावना आहे, ब्रह्माबद्दल त्याची प्रवचन केली कुणी? मग नाही एक अनुभूतीच्या स्तरावर बसला आहे ब्रह्मस्वरूपाच्या. हे बघा, तुमच्या खिशात 500ची नोट आहे किंवा 5 लाख रुपये आहेत. मी तुम्हाला म्हणलं धनी आहात तुम्ही, तुम्हाला पटणार हो. आता यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना म्हणलं तुम्ही धनी आहात. तर म्हणला कुठलं धनी राव, आम्ही नावाचं धनी आहे, बायको म्हणते म्हणून. धनवान होण्याची अनुभूती कधी येईल? खिशात
किंवा आपल्याकडे बँकेत पैसे असतात. तसं ब्रह्म होण्याची अनुभूती कधी येईल, त्याला अनुभूती पाहिजे, त्याला त्या अनुभूती पाहिजे. असं अनुभूती नाही, तुम्ही तोंडानं म्हटलात मी ब्रह्म आहे, ते म्हणला बाबा हे विशेषण आहे, हे आमच्या पुढं पदवी आहे, उपाधी आहे, आम्ही काय ते अजून झालेलो. मग आमचे महाराज सांगायचं सोपं. पंढरपूरला गेला हो, मग एक जण मित्र भेटायला आला, बायकोला विचारलं अहो हे कुठे गेल्यात म्हणून. ते म्हणले पंढरपूरला गेल्यात. आणि तो बसला होता उपरीच्या स्टँडवर. पंढरपूरच्या गाडीत बसायचं होतं, उपरीच्या स्टँडवर पोहोचला होता आणि बायकोनं सांगितलं ते पंढरपूरला गेल्यात. म्हणजे पंढरपूरला अजून पोचायचं आहे, गाडीत बसायचं आहे, पण प्रवासाला चाललेला आहे. पण तसं आमचं आता सध्या अवस्था आहे. आम्ही निघालोय तिकडे, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. आणि पण तिथं काय मन शांत होता पुन्हा लागे ओढ. तिथं गेल्यानंतर आम्हाला काय आवा चालली पंढरपुरा बेशीपासून आली, तशी जीवरूपी आवा आहे, चालली आपल्या स्वरूपाकडं. पण स्वरूपाकडे आलं पण काय झालं, मोक्षरेखी आला आणि भाग्य विनटाला. मोक्षरेखाला आला, हे शरीर आहे ना प्राप्त झाले, ही मुक्तीची रेखा आहे हो. पण ती मुक्तीची रेखा आहे, पण ती मुक्तीची रेखा आम्ही ओलांडायला पाहिजे ना. म्हणजे देहबुद्धीची रेषा आम्ही ओलांडायला पाहिजे ना. ती शिव ओलांडायला पाहिजे, मग शिव होणार आपण. शिव ओलांडायला पाहिजे ना. ती आमची जी काही शिव आहे आता, आम्ही कोणत्या शिवेत वावरतोय, देहबुद्धीच्या शिवेत वावरतोय. सकाळपासून स्वप्नापर्यंतचा प्रवास आणि गाढ निद्रेतला प्रवास आमचा देह अहंकार जातच नाही. म्हणजे आमचा जो मी आहे ना, तो चांगला मी म्हणजे देहंकारच होऊन बसलाय बघ. म्हणजे किती बसणं करायला लागलाय ते, अनेक जन्मापासून तोच उद्योग करायला लागला. आम्ही तेच करायला लागलो. आमचा देह अहम बळकट केला आणि संतांनी काय केला, शिवोहम बळकट केला. हलवुनी खुंटा करा बळकट. कुठला, स्वरूपाचा. स्वरूपाचा खुंटा आपण बघायला पाहिजे ना. दिवसात बळकट आहे काय, म्हशीनं दावत तोडून गेली, मग म्हैस कोणती, वृत्तीरूपी म्हैस हो. वृत्ती तरी ती काय, ते अहो जीवच वृत्ती रूपानं प्रवाहित होते. खरं महाराज, काय बोला, काय शंका विंका असली तर जीव वृत्ती रूपानं प्रवाहित होतो हो. आणि त्या वृत्त्या किती आहेत, तर त्याची गणना सुद्धा करतात. ते जर बघितलं तरच कळते, अरे बाबा असं असं व्हायला लागले. कुणाचे दोष घेते, त्याचा दोष टाकते, तर कधीच भूतकाळात जाते, ते लहानपणी काहीतरी घटना घडलेली असते त्याच्याशीच एकरूप होते. कधी लगेचच कुठेतरी कुठल्या तरी शेतात जाते, काहीतरी प्रसंग घडलेला असतो तो प्रसंग आठवतोय. कधी कुणाचे तरी भांडण लागलेलं असते, तिथं जाऊन बसते. म्हणजे आम्ही आमच्या जागेवर कधी थांबतच नाही. आमचं मन सतत, वृत्ती आमची सत्य बहिर्मुखच आहे, बहिर्प्रज्ञा आहे. रील जसं बघतोय आपण, हा, एका रील मधून दुसऱ्या रील मायक्रो सेकंदाचा फरक असतो, पण ते वृत्ती लागली ती धारण करते. त्यांनी काय बरं काल सांगितलं, एका सेकंद जे आहे ना, एक सेकंद त्याचे 10,000 भाग केले. 10,000 भाग केल्यानंतर जेवढा भाग आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये वृत्ती उठते. 10,000 भाग केले तर तेवढे होय, तेवढी वृत्ती उठते. आणि किती म्हणून ते आपल्याला म्हणतात ना, बुद्धीचे तरंग अनेक बुद्धी घेतो. म्हणजे अनेक, म्हणजे त्याला गणना नाही, इतके त्या तरंग उठतात. आणि ते बघणार कधी आपण जागा असलो तरच बघते, जागाच नाही तर बघणारच. आणि आपल्याला जागा राहण्याची अजून सवय लागलेली नाही ना, पण हळूहळू सवय लागेल, हळूहळू लागेल. म्हणजे काही आम्हाला पण एवढं नव्हतं काय, म्हणजे जागा राहायला पाहिजे असं आम्ही फक्त अभंग म्हणायचो. आता जागा रे बापानो जागा, चोर निघला नाडोनी भागा.
ते आम्ही ऐकलेलं होतं काकड्यामध्ये वगैरे ते म्हणायचो. पण जागा कशाला म्हणायचा, जागृती कशाला म्हणायची? आता त्या जागृतीमध्ये जागृती असते, जागृतीमध्ये स्वप्न असते, जागृतीमध्ये सुषुप्ती असते, स्वप्नामध्ये जागृती असते, स्वप्नामध्ये स्वप्न असते, स्वप्नामध्ये सुषुप्ती असते. हे आम्हाला तर कुठे माहिती होतं. पण आता जागृती यायला लागले ना. पण हे कधी व्हायला लागले? संतांच्या सानिध्यात व्हायला लागले. संतांच्या सानिध्यात जर राहिलो नाही आम्ही, तर ज्याचा संग करतोय त्याचा रंग आपल्याला प्राप्त होतो. एक तर संत काय म्हणतात, संतांच्या संगती मनोमार्ग, म्हणजे या मनाला मार्ग मिळेल कुठला? स्वरूपाचा. आणि व्यावहारिक लोकांच्या संगतीमध्ये मनाला कुठला मार्ग मिळणार? मायेतला. आता तुम्हाला आम्हाला कुठला मार्ग दाखवलाय जगानं? स्वरूपाचा दाखवलाय का मायेतला? मायेतला. आणि माया शब्दाचा अर्थ काय? ते झालं बरोबर एका बाजूनं. पण मायेतला म्हणजे काय? म्हणजे माया शब्दाचा अर्थ काय? माया म्हणजे अविद्या. काय करूया? अविद्या धरूया. हा, माया म्हणजे काय? अविद्या. हा, माया म्हणजे दुसरा अर्थ काय? भासमान. माया म्हणजे माया काय करते सांगा बरं? अहो, एक झाकते आणि नाही ते दाखवते. मग असं नाही हाय ते झाकते आणि नाही ते दाखवते असं कोण करते? माया करते म्हणावं. नाही कळालं? लक्षात येते ना? अहो, मायेला वगैरे असं अस्तित्व नाही म्हणतात ते. आणि सांगते की माया वगैरे नाही, असं काय नाही. नाही असं म्हणून मी चालत नाही. रडवायला लागले ना आता. नाही कुठे म्हणताय तेवढा. अहो, माया वगैरे असं काही नसती तर जीव कशाला रडत बसला असता? हो, मायेच्या दोन शक्ती आहेत ना, एक विद्या माया, अविद्या माया, दोन शक्ती आहेत तिच्या. अहो, कशाला काय प्रमाण देतो ज्ञानदेवांचं तुम्हाला. वाया मन हे नाव, एरवी कल्पना ती सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तूला जीव रूपाला जीव दशेला आणते, आत्मवस्तूला जीव दशा भोगायला होते. काय करत असेल माया बघा. उगा तिला म्हटलं नाही माया महा ठगिनी जानी म्हटली. अशी ही थट्टा म्हणजे भल्या भल्यानं लावलाय बट्टा. मग भली भली जर वाद जात असतील तर आम्ही कुठे राहणार? म्हणून म्हणले महाराज, म्हणले विज्ञान मायेशी तेवढे दोन हात करायचे नाही, शिरोज करून टाकते. ते का कुठल्या तरी ऋषींची कथा आहे. ते म्हणले आम्ही माये बियाला मानत नाही, म्हणले आमचं की निर्गुणच, म्हणले ब्रह्मच. लागलं की पोटात दुखायला. आता कुठे आहे ब्रह्म? माया आमची महाराज सांगायचे माया पाहिजे. अहो, घरात सगळं चालू आहे व्यवस्थित म्हणून हे ब्रह्म म्हणायला लागले. आणि हे सुद्धा आता व्यवस्थित आहे, ही मायेच आहे, पंचमहाभूतांचं हे आता व्यवस्थित आहे म्हणून ही आता ब्रह्म म्हणायला लागले. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविले निर्गुण. या सगुणाचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. आणि एकदम तुम्ही ज्या वेळेला त्या अनुभूतीच्या स्तरावर जाता त्यावेळेला तुझं सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण एक गोविंद, असे दोघं नाहीत. म्हणून ते अमृत अनुभवामध्ये शिवशक्तीचा काय केलेला आहे? समावेश. दोघं नाहीत, दिसतात दोघे पण आहेत एकच. पण हे कधी? ज्या वेळेला ती शक्ती जी आहे ना ती आपल्याला ब्रह्माला साह्यभूत झाली तर मग त्यांच्यामध्ये एकत्व आहे. आता काय झालंय? पत्नी एक बोलत्या, नवरा एक बोलतो. नवरा म्हणला पूर्वेकडे जायची, मग ती पश्चिमेकडे जायची. काय तुमचं काय अनुभव आहे? एकनाथ महाराज एक म्हणतात आणि त्यांची पत्नी कोण? गिरिजाबाई, तीच म्हणतीये. एकनाथ महाराज जे म्हणतात तेच म्हणते तुम्ही म्हणाल ते पूर्व दिशा. आणि आमचं कसं? आम्ही इकडं पंढरपूरला जायचं म्हटलं की ते म्हणतात ना काश्मीरला जायचं. मग ही जी विद्या माया नाही, ही अविद्या माया आहे. आम्हाला जायचं इकडे परमार्थामध्ये, ती पण म्हणते चला आपण दोघं ज्ञानेश्वरी वाचूया.
तुमच्या घरात गेल्यावर म्हणतात ज्ञानेश्वरी वाचूया म्हणून आपण नाही म्हणत. त्याला बी तेवढं भाग्य असायला पाहिजे. अनुरूप पत्नी मिळणं त्याला एक भाग्य असायला लागते. संसाराला अनुरूप आणि परमार्थालाही अनुरूप. किती सुंदर पत्नी शेजारी बसली आहे, समोर ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, दासबोध आहे आणि दोघेही त्याचं चिंतन करायला लागल्यात. किती भाग्याचा अक्षर असेल. मदालसा आपल्या मुलाला सांगते, हो तू ब्रह्म आहेस म्हणून, तू ज्ञानरूप आहेस म्हणून. किती भाग्य असेल. याज्ञवल्क्य मैत्री किती भाग्य असेल. आम्ही असं भाग्य बांधून आणले का बरं? आपसं तरी म्हणून काय पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा टसा. सन्मुख झालोय आम्ही काय विनमुख आहे? अहो आमचं मन सन्मुख आहे का? संतांच्या बोधाला सन्मुख आहे का? काय संतांनी बोध दिला आम्हाला? तत्वमसी. जाऊ दे लई सगळं जाईल. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, इकडे काय जायला नको. एकच धरूया आपलं तत्वमसी. कुठल्या वेदाचं वाक्य आहे ते? कुठल्या वेदाचं वाक्य आहे? काय विठ्ठलराव विसरलं? असं करायचं नाही. अहो हे तुमच्या पुढे लेकरू आहे, काय बोलणार तुमच्या पुढे? पण लक्षात ठेवायचा, अभ्यास करायचा बाबा. अभ्यास जर केला नाही तर कसं होणार? मग काय याचा अर्थ काय होतोय? आमची वृत्ती अजून काय नाही, आमच्या हिताकडं नाही, अहितापासून काढती, हित देऊनी वाढविती. मग ते हित देऊन काय वाढवते? नाही गा श्रुती परोती माऊली जगा. मग श्रुतीनं सांगितलं नाहीये. मग कोणत्या श्रुतीत सांगितलं? या श्रुतीत सांगितलं की जाऊ दे आता ती श्रुती कोणती आहे ती, पण या श्रुतीत तरी सांगितलं. श्रुत करते नाही. मग या श्रुतीत तरी सांगितलेलं तरी आमच्या लक्षात आहे का? म्हणजे आमचं लक्ष लक्षावर नाही. आम्ही अजून सन्मुख झालेलो नाही. आम्ही सन्मुख संसाराला आहे आणि विन्मुख आमच्या स्वरूपाला आहे. म्हणून आमचे महाराज सांगायचे, एक अधोमुख असतो, एक सन्मुख असतो आणि एक ऊर्ध्वमुख असतो. एक अधोमुख, एक सन्मुख आणि एक ऊर्ध्वमुख. मग अधोमुख कधी असतो? तर जीव ज्या वेळेला इंद्रियाकडे जायला लागला त्यावेळेला तो अधोमुख असतो. सन्मुख कधी असतो? सत्संगामध्ये बसला आणि गुरूंच्या अंतकरणाची अवस्था आणि त्याच्या अंतकरणाची अवस्था, वृत्तीची ऐक्य रूपता झाली की तो सन्मुख असतो. म्हणून नवरा बायकोचं मिलन सन्मुख असते, पती पत्नीचं मिलन सन्मुख असते, प्राण्यांचं मिलन विन्मुख असते. जीवाची उपाधी आणि ईश्वराची उपाधी, गुरूंची उपाधी आणि शिष्याची उपाधी बाजूला केल्यानंतर जे मिलन होते त्याला सन्मुख मिलन म्हणतात. आणि सन्मुख शब्द सन जे आहे ते सत धातू बसून आला. मग ह्या जीवाचं स्वरूप काय आहे आणि त्यांच्यामधले असलेले जीवाचं स्वरूप काय आहे, असं जीवाचं मिलन केल्यानंतर जे राहतं त्याला म्हणले सन्मुख, सतमुख. एक विनमुख. आणि असा विनमुख असलेला सन्मुख झाला. भाग्य उदयले भूत दिसा, झालो सन्मुख तो कैसा. आम्ही काय म्हणतो सन्मुख म्हणजे गाठ पडली बघा अण्णांची, झालो सन्मुख. मग देहाची गाठ पडली तुझी, पण अण्णाजी समजतात स्वतःला. अण्णांची जी अनुभूती आहे, गुरूंची जी अनुभूती आहे त्याची तुला गाठ पडली का? बर गाठ पडल्यानंतर गाठ सुटली का? आपली गाठ झाली गुरूंची, बऱ्याच वेळा झाली, गाठ सुटली काय आमची? मग कसली गाठ पडली? मायेचीच गाठ पडली हो. म्हणजे मायेतल्या देहाशी गाठ पडली हो. मग ही गाठ नाही म्हणतात. जिथं गाठच सुटून जाते
म्हणून गुरु सोडवी तात्काळ. लिंग ध्यान नेमके. तत्काळ तत्काळ म्हणजे गुरूंच्या स्वरूपाचं अनुसंधान असताना, जीवानं स्वतःची उपाधी टाकलेली असताना, तत्काळ गाठ सोडवी तत्काळ लिंगदेहाची. लिंगदेहापासून परता झाल्यानंतर, म्हणजे लिंगदेहापासून परता झाल्यानंतर त्याचं स्वरूप काय? ईश्वर, साक्षी, शुद्ध. शरदराव बोला. हे काय एकट्यानं बोलायचं, तुम्ही ऐकायचं असं काय नाही. आकाशवाणी 94.3 FM वगैरे असं काय नाही. सगळ्यांच्या हृदयामध्ये तोच पांडुरंग आहे, तेच ज्ञान आहे. तो ज्ञान आहे, ते ज्ञान स्वयंभू आहे. कसं आहे? हे बघा, स्वयंभू असते त्याला ज्ञान म्हणतात. जो झरा असतो ना, झरा कसा असतो? उमाळा. त्याला आणावं लागत नाही, काही ज्ञान आणावं लागते. ज्ञान आणावं लागत नाही. ज्ञान प्राप्त करायचंय काय? ज्ञान प्राप्त करायचंय. प्राप्त करायचं हे ज्ञान नाही बाबा, ते प्राप्तच आहे. प्राप्तस्य प्राप्ती आहे. जे प्राप्त आहे ते प्राप्त आहे, पण ते लक्षात येणं झाले, त्याची समज येणं झाली आहे, त्याची अनुभूती येणं झाली आहे. आणि उलट त्याच्याही पुढे जाऊन, जसं एखादा तरंग पाण्याला सोडून जाऊ शकत नाही, तसं जीव सुद्धा त्या अधिष्ठानाला सोडून जाऊ शकत नाही. म्हणून ते म्हणले, आविट ग माई विटेना, जवळी असे परी भेटेना. मी आहे या अनुभवे सत्ता प्रगटे, अनंत जन्म ज्ञान परिचेतन न घटे, स्वप्नी ही निद्रा सुख कदापि न विटे. आपलं जे सुख आहे ते कधी विटलंय का? रोज निद्रेमध्ये सुख भोगतो ना. आणि आपलं ज्ञान तरी कधी गेलंय काय? मी आहे याचं ज्ञान गेलंय का कधी? ज्ञान विटत नाही ते कधी, अवीट आहे. पण त्या ज्ञानाची आम्हाला ओढच नाही. आम्हाला हे वृत्ती ज्ञान जे आहे का नाही, अण्णा सांगतात वृत्ती ज्ञान. वृत्ती कुठली आहेत? किती वृत्ती आहेत? अनेक वृत्ती आहेत, पण मुख्य किती आहेत? 5 आहेत. किती? 5. कोणकोणत्या? श्रुतीची वृत्ती, त्वचेची वृत्ती, डोळ्याची वृत्ती, रसनेची वृत्ती, गंध वृत्ती. या 5 वृत्तीने हे जीव बहिर्मुख झाला. हे 5वीला पुजलंय आमच्या. पण ती म्हणतात 6वीची या राती न विसंबी वाती, तैसा ईश्वर निर्णय. मी जीव नाही, मी देह नाही, हा ईश्वर निर्णय आहे. तोच प्रमाण काय? तुम्ही ते प्रमाण सारखं विचारतात हो. मला एकदा म्हटले हो एक जण, अबा प्रवचन करायचं तर प्रमाण ज्ञानेश्वरीच्या दुसरं द्यायचंच नाही. पहिलंच माझं प्रवचन होतं कोल्हापुरात. त्यांनी मला हे घालून ठेवलं. आणि आम्ही कसं, आम्हाला काय हे चांगदेव 65 बी माहीत नाही, अमृतानुभवी माहीत नाही. आम्हाला ती श्रुती भीती तर काय ते आम्ही तिकडे बघत पण नव्हतो. आता म्हणजे आणि आम्ही काय, आमचा सगळा गुरूंच्यावर विश्वास हो. आनंद. आणि गेलो प्रवचन. ज्ञानेश्वरीच्या बाहेरचं काय बोलायचं नाही, कुठलं दुसरं प्रमाण द्यायचं. मग ते तैसे चित्त लया जाय आणि चैतन्य आगवे होय, ऐशी प्राप्ती सुखोपाय आहे. असं ज्ञानदेवांची ओवी घेतली होती. काय? चित्त लया जाय आणि चैतन्य. 1.5 तास बोलत होतो मी. म्हणजे बोलविता धनी वेगळाची, पण आता व्यावहारिक देशात बोलायचं म्हणून. पण ते काय गुरु, तुम्हाला सांगतो 3 जणांना झोपच लागली रात्रभर. 3 जण रात्रभर झोपलीच नाही. सकाळी 7लाच फोन मला. काय बोलत असेल, कोण बोलत असेल, कसं गेलं असेल, काय झालं असेल, काय प्रक्रिया झाली असेल. म्हणजे ते नाही असं नाही बाबा, ते हाय. आमचे महाराज म्हणतात, पण त्याला ते योग्य अंतकरण घावना म्हणजे प्रगट होण्यासाठी महत्वाचं आहे. या स्वंतकरण देतात. सकळ कामोपशांत.
परमात्मा परवतात दुरी दूर. नाही. तूच परमात्मा आहे. मग तूच परमात्मा आहेस, पण अनुभूतीशिवाय बोलणं व्यर्थ पण. उगाच आपण म्हणणं पण आणणं बरोबर नाही. तर ते कसं आमचे महाराज म्हणायचे, हो हो आम्हाला मुक्ती नको, मुक्तीवरील भक्ती दे. हे म्हणले कोणी म्हणायचं? ज्यानं शेड्डू ठोकलाय, ज्यानं स्वतःची मुक्ती प्राप्त केल्या आणि जो मग ज्ञानोत्तर भक्तीमध्ये रंगलाय, ते ना म्हणायचं मुक्ती नको, भक्ती दे. याला अजून कशाला गंध नाही, मुक्ती नको. हो ह्याला जिलेबी खायला मिळत झाले आणि जिलेबी नको म्हणायला लागलाय. याला कशाचा गंध नाही अजून. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध एका ह्याच्यात सांगितले, आपल्या ह्याच्यामध्ये सांगितले. अण्णा काय म्हणतात? विषयी, पामर, साधक आणि सिद्ध. दासबोधामध्ये बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. मग कशाला बद्ध म्हटले? जो शरीराला मी म्हणतोय त्याला बद्ध म्हटले. मी आणि माझं करायला लागलाय ना तो. मग मुमुक्षु कशाला म्हटले? जे कर्तृत्व भोक्तृत्वाचा अहंकार ज्याने घेतलाय, पण जागा झालाय जरा, काय तरी बाबा करायला पाहिजे, त्याला त्यांनी मुमुक्ष म्हणजे अजून नुसती चाहूल लागल्या. आणि साधक कुणाला म्हटलंय त्यांनी? ते अण्णा सांगतात, ते घ्या तुम्ही अर्थ. अनुबंध चतुष्टय जे आहेत आणि साधन चतुष्टय जे आहेत, मग ती अनुबंध चतुष्टय समजून घेऊन जे साधन चतुष्टय आहे, विवेक, वैराग्य, शमदमादी, मोक्षत्व, ह्या ज्याच्याकडे लागलेला आहे तो साधक आहे. साधक कोण आहे? साधन त्याच्याकडे आहे ना. ते आहे का आपल्याकडे साधन? साध्याकडे निघाले आपण, विवेक वैराग्य आहे आपल्याकडे? नाही. सांगाय चांगलं आहे, सांगाय चांगलं आहे. हो, एक काय? असंग आत्मा, असंग क्रियाशील, अक्रिय, असंग सत्य असून तद व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. झाला विवेक, संपलं. ह्याला विवेक म्हणत नाही हो. ह्याला विवेक म्हणत. जगण्यात कधीतरी वाटले का दिवसात हे सगळं झालेलं मिथ्या आहे म्हणून? आपलं लग्न मिथ्या आहे काय? बायको मिथ्या आहे? बायको आहे का ब्रह्म आहे? कधी ब्रह्म म्हणून नमस्कार केलाय? मग जीव म्हणून नाही? मग काय भूत आहे? शरदराव, आपली ब्रह्मदृष्टी कधी होणार? आता ब्रह्म पचणार नाही आपल्याला, नाही पचणार. ते खाल्ल्यावरचे ऊस आहेत ना, मागेल त्याला द्यायला सुटले की नाही, तर तुकाराम महाराजांना ते ब्रह्म तुकिता अतुलनीसी ब्रह्म तुकाशी आहे म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेव. काय अवस्था असेल, काय त्यांचा मी असेल? अहम ब्रह्मास्मी, माझ्यातला जो मी आहे तेच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे? ते सगळ्यांच्यातला मी आहे ना, तेच ते झाले. काय अवस्था असेल? आणि आमची कशी अवस्था आहे? आमची कशी अवस्था? आमच्यातला भेद गेलाय. अण्णा 6 प्रकारचे भेद सांगतात. हो, 12 सांगतात तसे, पण 11 धरा. देश, काल, वस्तू, स्वगत, सजातीय, विजातीय, जीव जीवाचा, जीव ईश्वराचा, जीव जडाचा, जड जडाचा, जड ईश्वराचा, आणि ईश्वर ईश्वराचा बी आमच्यात भेद आहे. सोमवारी वेगळा देव ज्योतिबा महादेव, मंगळवारी आई, बुधवारी पांडुरंग. ते काय आपल्याकडे कल्पनेचे देव कल्पांती असत. विनयानंद म्हणायचे कल्पनेतले देव आमचे. विनयानंद म्हणायचे काय देव तर माझ्या समोर जन्माला आले, काय देव माझ्या समोर बारसं झाल्यात म्हणून काय देव. आणि काय देवांचं म्हणजे 12वी झाला माझ्या समोर. अरे देव कशाला म्हणायचं? जाणतो त्याला देव म्हणायचं. जे जाणतं तत्व आहे त्याला देव म्हणायचं. ब्रह्मसूत्रामध्ये एक स्वयंप्रकाश, एक विकारी प्रकाश, एक अविकारी प्रकाश, एक जड प्रकाश, हे 4 प्रकाश सांगितल्यात. अण्णा बरोबर आहे ना?
आमच्याकडे काय हे लायब्ररी बसली हो शेजारी आणि आम्ही एक लायब्ररीतलं कुठलं तरी एक छोटं पुस्तक आहे, पण ते स्वयंप्रकाशमान तत्व सर्वांच्या मध्ये जे आहे, आमचे महाराज सांगायचे विनयानंद महाराज, देव शब्दाचे 4 अर्थ होतात. शुद्ध जाणीव, आनंद, नीती, प्रकाश, ज्ञान. शुद्ध ज्ञान, शुद्ध जाणीव, आनंद, नीती आणि प्रकाश असे 4 अर्थ होतात. कुठल्याही अर्थानं बघा, कारण देव शब्दाचा अर्थ उपनिषदकारांनी केले की ज्याच्यामध्ये सर्व विश्व निर्माण होतं, ज्याच्यामध्ये राहतं आणि ज्याच्यामध्ये लय पावत. नाही का? का नाही? ऐकलं असणार ना तुम्ही, खरं तर ऐकलं असणार तुम्ही. मग कुणामध्ये विश्व निर्माण होते? कुणात राहते? कुणात लय पावते? माझ्यातच विश्व निर्माण होते, सगळे माझ्यातच राहते, माझ्यातच लय पावते. माझ्या सत्तेवर विश्व आहे, काय विश्वाच्या सत्तेवर मी आहे? मातीच्या सत्तेवर मडकी आहेत ना, का मडक्याच्या सत्तेवर माती आहे? मातीची सत्ता कशी आहे? निरपेक्ष सत्ता आहे. असो जे निरपेक्ष अस्तित्व आहे ते तुमचं माझं आहे आणि ते आम्ही विसरलोय आणि मायेच्या सत्तेमध्ये आम्ही पसरलोय. हो, आम्ही विसरलोय आमची सत्ता. आणि संत म्हणतात ते ते राहता हाती आली सत्ता, जी पारमार्थिक सत्ता आहे, जिचा कधीही नाश होत नाही, अशी सत्ता तिथं सद्गुरु कृपेनं राहता आली असता, तिथं आम्हाला राहता आला असता, ती प्राप्त होते म्हणले. नामयाचा खेचरदार. सद्गुरु काय म्हणले? मायेतलं देत नाही, मायेतलं ईश्वर देतोय. सर्व सत्ता आली हातात. माया आणि ईश्वराची जोडी आहे ना, मग ईश्वर कुठलं देणार आणि सद्गुरु कुठलं देणार? मायातीत असलेलं ब्रह्म देते. मायातलं कसं दिले? 3 सत्ता आहेत हो. एक भूत सत्ता, एक कल्पनेची सत्ता आणि एक ज्ञान सत्ता. 3 सत्ता आहे. सद्गुरूंची ज्ञान सत्ता आहे, जीवाची कल्पनेतली सत्ता आहे आणि ईश्वराची भूत सत्ता आहे. मग महाराज म्हणले, आदिनाथ महाराज, ईश्वर कुठले देणार? तुम्ही गेला ईश्वराकडे, काय देणार? ते मायेतलं जे आहे, पैसा पाहिजे, मुलं पाहिजेत, नोकरी पाहिजे, हे पाहिजे, सगळं पाहिजे, हे घे जा बाबा. आणि म्हणले मला मुक्ती दे. ते माझं काम नाही म्हणले, ते तिकडे दिले काम. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव, त्या उपाधी गुरूंचीच घ्यावी लागते त्या. म्हणून ते म्हणले नमत्त न काय म्हणले? गुरुरीती आख्याया साक्षात लोके विद्या ही शांकरी. त्या शांकरी विद्येचं रूप धारण करून त्यांना जयती आज्ञा नमस्तस्य द्रयाद्राये निरंतर. दया ही उपाधी घेऊन बुडते हे जन. त्या मी बुडायला लागले आता. मी तसा बुडत नाही, पण बुडल्याचा भ्रम आहे त्याला, आहे का नाही? आता आपल्याला भ्रम आहे का नाही? सुखी आहे मी, दुःखी आहे ना. तुम्ही जर दुःखी नसता तिकडे आला असता काय? गुरूंकडे गेलो असतो का आपण? आपल्याकडे मी पापी पुण्यवान भ्रम आहे की नाही? मी करता भोगता भ्रम आहे की नाही? करता भोगता हे आम्हाला वाटते की नाही? मी करतो, भोगतो, जेवतो, उठतो, बसतो, संसारातले अनेक धर्म माझे आहेत असं वाटते की नाही? मीला, जीवाला वाटते की नाही? हे जर भ्रम नसते तर सद्गुरूंची गरज पडली असती काय? उपदेशाची गरज पडली असती काय? नसती पडली. आणि म्हणून आमच्या ठिकाणी भ्रमनिवृत्ती करता ज्ञान पाहिजे, आणि ते ज्ञान पाहिजे असलं तर ते सद्गुरूंशिवाय कुठेही मिळत नाही, आणि ती एकदा जाऊन मिळत नाही. एकदा जाऊन कसं मिळेल? अहो, जर रेशन कार्डवरचं धान्य त्याला फोन करायला लागतोय, तो आहे का बघायला लागतोय, खिशात पैसे आहे का बघायला लागतात, कार्ड घ्यायला लागते, हा तर मिळते रेशन कार्डवरचं धान्य. सकाळी खाल्लेलं संध्याकाळी विष्ठा होते तिची. त्या धान्यासाठी जर एवढी धडपड चालू आहे आमची, आता आमची धडपड कशासाठी चालू आहे? धनधान्य पुत्र. मग काय आहे? मायेतलं हे सगळे नाशिवंत आहे, संपणार आहे, पण त्याच्यासाठी हा अमोल
आपलं जे काही जीवन आहे सकाळपासून संध्याकाळचा वेळ आहे तो आपला चाललाय. म्हणजे हा मी आहे ना, आता स्थूलोहम होऊन त्या स्थूल पदार्थांसाठीच काय झालेला आहे, असा हा जीव आहे. ना इकडं आहे ना तिकडं आहे, मध्येच आहे. म्हणजे अज्ञानग्रस्त आहे. ना त्याला पूर्ण जागृती आहे ना पूर्ण अज्ञान आहे. असा मध्येच त्याला आमचे महाराज म्हणतात, अज्ञात महाराज, दोडक्यासारखा लोंबकळतोय म्हणजे. वर बी नाही मांडवावर, खाली बी जमिनीवर नाही, मधीच अडकले. इकडे पूर्ण जागृती नाही आणि पूर्ण अज्ञान बी नाही. अज्ञान कसं म्हणणार ते, त्याला मी आहे कळते ना, पण ते मी कोण आहे हे त्याला नक्की कळणं झाले. म्हणजे मंद अंधकार आहे. मंद अंधकारात पडते स्वप्न, तसे याला पडले स्वप्न. कुठलं, मी माझं, करता भोगता, उपाधी आणि त्रिपुटी, ही 6 स्वप्न पडतात. बघा, एक क्षण तरी वृत्ती अशी आहे काय, मी माझं सोडून. जेवढे जगानं आम्हाला रंग दिले ते सोडून एक का तरी बसायचं असतं. एक बी जगातला रंग उठू द्यायचा. सुनील नाही, विठ्ठल नाही, शरद नाही, आबा देसाई नाही, आमका नाही, तमका नाही, फक्त मी आहे. कोण आहे? कोण आहे? 30 वर्ष बसले रमण महर्षी. आम्ही 30 सेकंद बसत नाही, आमची वृत्ती बसू देत नाही. 30 वर्ष बसले होते कौपिन घालून, सगळं सोडून. आम्ही सगळं धरून बसतोय, सगळं सोडून बसले होते. हो, विवेक वैराग्य घेऊन सगळं नुसत्या मीचाच विचार करत बसले होते. वृत्ती जी आहे, काय झाले, आपलं मन 2 प्रकारचं आहे. 2 प्रकारचं मन आहे. कुठलं मन आहे? एक अशुद्ध आहे, एक शुद्ध आहे. ते अमृतबिंदू उपनिषद म्हणून आहे. त्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे, मन हे द्विविधम प्रोक्तम, शुद्धम अशुद्धमेव च, शुद्धम काम विवर्जितम, अशुद्धम काम संकल्प. अशुद्धम काम संकल्प, आपल्या मनात कामाचा संकल्प येतो का ईश्वराचा. आता असं जे मन आहे, जे अशुद्ध आहे, ते मनही झाले आणि पूर्ण विठ्ठलाची कधी झाले. पण मन तरी कशाला म्हणायचं, वृत्ती तरी कशाला म्हणायचं. मन म्हणजे वृत्ती. हो, वाया मन हे नाव. एरवी कल्पना ती सावयव कल्पना आहे. सावयव म्हणजे सावयवाची कल्पना केल्या, ह्या सावयवाची कल्पना केल्या, आकाराची कल्पना केल्या. आकाराची कुठल्या तरी आकारात आहे, ते कुणाचा तरी आकार घेते. आकार न घेता राहतच नाही. बघा, तुम्ही करून बघा, करून बघा. केल्याशिवाय काय उपयोग नाही, केल्याशिवाय काय उपयोग नाही. हे करून बघायचं, त्याला म्हणायची कृपा. काय म्हणायची? करून पहा, करून पहा. तर काय करणार, करून पहा. हो, बोलाचाच भात आणि बोलाची कडी. आमच्या मनात येतंय, बसतंय, कुत्र वटलं ते उठते, हात अंग झाडते आणि घराकडे जाते. आला, जेवला, गेला. काय झालं? लय भारी झालं. काय झालं पण ते मला सांगता येत. काय झालं कुणास ठाऊक, काय झालं. तसं काय झालंच नाही. तसं म्हटलं तर काय झालंच नाही. पण ते अण्णांनी म्हणायचं, अगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुशी. काही झालंच नाही, कारण स्वरूपाच्या ठिकाणी काही होतच नाही. होतंय कुठं? मनातच होतंय सगळं. सगळं मनच कल्पना करते. अमकं झालं, तमकं झालं, आणि आमची अज्ञात महाराज म्हणतात, गाडगं फोडून द्यावं की. काय झालं नाही तरी अजातवाद आहे. हो, तो अजातवाद समजतोय काय झालं नाही, स्वरूपाच्या ठिकाणी काय होत नाही, दोरीच्या ठिकाणी काय होत नाही, हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे प्रकरण. अहो, रडायला लागले दिवसभर, आणि किती, मला तर किती त्रास होतो तुम्हाला काय सांगू. म्हणजे मीला त्रास होतोय काय नाही, पण मनाचे संकल्प याच्यावर आरोपित होते, अध्यारोप होतोय. मग सवयच लागली. हो, गाढव चाललेलं असते, त्याचं ओझं घ्यायची सवयच लागली आपल्याला.
ते एक आडव आहे, ओझं वाहते कर्माचं, पण ते मी ओढवून घ्यायचं सवय लागली हो आम्हाला. होय, गाढव कुणाला म्हणायचं? दुसऱ्याचं ओझं आपल्या पाठीवर, प्रकृतीचं ओझं आपल्या पाठीवर, कर्माचं ओझं आपल्या पाठीवर, मनाचं ओझं आपल्या पाठीवर, बुद्धीचं ओझं आपल्या पाठीवर. ज्ञानदेव काय उगाच नाही म्हटले, मनाचे मंतव्य, बुद्धीचे बोधव्य, चित्ताचे चिंतव्य मुरले चालत नाही म्हणले. इंद्रियांचं ओझं, बाहेरचं ओझं सगळं आमच्याच पाठी. जसं काय ईश्वर काय पाठीवर घेतच नाही, ह्योच पाठीवर घ्यायला लागलाय. परवा सांगितलं महाराजांनी, गोगल गायचं म्हटले घर पाठीवर असते, तसे या जीवाने मी माझं करता भोगता हे कायम पाठीवर घेऊन प्रत्येक जन्मामध्येच प्रवास करायला लागला. खाली ठेवायच काय नाही. गाढव तरी मुक्कामाला तरी खाली ठेवते हो. गाढव का नाही मुक्कामाला ती पाठीवरची माती खाली ठेवते हो. पण हे गाढव आता जायची वेळ आली तरी माझ्याशिवाय होतच नाही. तर काय याला काय कुठलं गाढव म्हणायचं? गाढवात आता कसं घोड्यात जाती आहेत हो. गाढवात 2 आहेत, घोड्यात कसं लई जाती आहेत हो. जातीवंत घोड आमचे महाराज सांगायचे. हे चालते ना तुम्हाला बोललं असं? जातीवंत घोड 3 पायावर, एका पायावर वर असते, 3 पायावर उभं असते. जातीवंत, आणि ती झोपत नाही. तसं हे जातीवंत घोड व्हायला पाहिजे जीव. त्यानं आपल्या 1 पाय वर पाहिजे म्हणजे तुरीय अवस्था आहे. तुरीय अवस्था म्हणजे मी कोण आहे त्याची आठवण पाहिजे, आणि 3 पाय व्यवहारात पाहिजेत, जागृती स्वप्न सुषुप्ती. त्याच्यावर ज्योतिबा बसलाय वर. ती अवस्था म्हणजे पण वृत्तीच म्हणजे तुम्ही घ्या बुद्धीच्या ह्या अवस्था आहेत हो, त्या जागृती स्वप्न सुषुप्ती बुद्धीच्या अवस्था आहेत, अंतकरणाच्या अवस्था आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या 3 अंतकरणाच्या अवस्था आहेत. अंतकरण जागृतीत येते, हे जागृतीतलं ज्या वेळेला विसरते स्थूल सगळं, त्यावेळेला ते जे काही संस्कार आहेत ते सूक्ष्म रूपानं त्याला स्वप्नामध्ये हे होतात. म्हणजे ते बुद्धीत साठवलेले जे आहेत, मनात साठवलेले त्याला दिसायला लागतात. आणि सुषुप्ती अवस्था काय होते, निद्रा अवस्था ज्याला म्हणतात, ते निद्रा अवस्थेत हे सगळं जे आहे ते काय होते, लीन होते हो, अव्यक्तात लीन होते. पण विषय काय होता, ते घोड्यावर कोण बसलाय, ज्योतिबा, तो विषय होता. मग ज्योतिबा म्हणजे काय, ज्योती म्हणजे ज्ञान. सगळ्यांच्यात जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आहे, तर ते जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या तिन्हीमध्ये जे कधीही लिंपायमान होत नाही, कायम वर असते. त्याला म्हणतात जागृती. या जागृती स्वप्न सुषुप्ति ये है बुद्धि की अवस्था. मैं इसके परे हूं, मैं तो सदा शिव हूं. मी हे माझ्या अवस्था नाही, प्रकृतीच्या अवस्था आहे. माझे अहो माझे आहेत. आता मी उठतो म्हटल्यावर, झोपतो म्हटल्यावर माझ्याच अवस्था आहे. तरी त्यावेळेला ते विसरलेलं असते, आणि विश्व म्हणून विश्व अभिमानी होऊन काम करत असते ती. मग हे जातीवंत घोडा आहे, झोपत नाही म्हणतात, आणि पाय जो आहे आपला तो खाली ठेवत नाही. आमचा कसं आहे, तेवढा एकच पाय खाली असतो, 3 पाय वर असते. काय बरोबर आहे ना? म्हणजे माझं सांगायला लागलं. तुम्ही म्हणाल तुम्ही माझ्या कशाला घ्यायला लागलाय. माझा तरी बाबा तो पाय तेवढा खाली असतो, आणि हे 3 पाय जागृती स्वप्न सुषुप्ती हा जीव आहे की नाही, विश्व तेजस आणि प्राज्ञ. मग ते प्राज्ञ विश्व तेजस का होते, तर प्राज्ञ आहे म्हणून. प्राज्ञात काय आहे, अघनाज्ञान सुषुप्ती, तो बीजांकुर भाव म्हणती. तो घन अज्ञान जे आहे की नाही, तेच आमचं सुषुप्त रूपानं, म्हणजे त्या ठिकाणी निद्रा रूपानं, म्हणजे आपल्याला आठवण नसलेल्या रूपानं, अविद्येच्या रूपानं, अज्ञानाच्या रूपानं आमच्या जीवाला आवरण घालून बसले हो. त्याला ते आठवणच होत नाही. काय आठवणच होत नाही. मग तुम्हाला ते प्रमाण सांगू, ते प्रमाण देत काय सांगून करणार हो प्रमाण. अगा स्वप्न लटिके म्हणजे तरी ते निद्रावशी बांधले हो, तरी आठवत काय देत आहे आपण पे. अगा निद्रे माझी देखीजे, तरी स्वप्नची साच आपजे,
तरी चेईल या देखीजे तर काहीच नव्हे. त्या निद्रेतनं उठल्यानंतर स्वप्न मिथ्या ठरते, तसे या अविद्येचे नित्य उठल्यानंतर हे जीव, ईश्वर, जगत, माया सगळं मिथ्या ठरतंय ते सगळं त्या अविद्येतनं निघाल्यानंतर मिथ्या ठरते. उपाधी मिथ्या ठरते, भेद मिथ्या ठरतात, भ्रांती मिथ्या ठरते, जन्म मरण मिथ्या ठरते, कर्तृत्व भोक्तृत्व मिथ्या ठरते. कधी ते स्वतःला जाणलं तर. म्हणून असं आपण जातीवंत घोडं होणार का नाही? आहेच. मग घोड्याचं लक्षण काय? ते पाठीवर देवालाच घेते. कुणाला घेते? आणि गाढवाचं लक्षण काय? भार वाहते. मग आता दिवसात बघायचं काय विठ्ठलराव काय सध्या घोडं का गाढव? तर आम्ही गाढवच असतोय काय. मला एकदा आमचे मित्र म्हणले, हो आबा समोर काय म्हणले, समोर गाढव आहे, त्याच्या पाठीवर काय? म्हणलं माती आहे. म्हणले त्याच्या पाठीवर माती आहे आणि तुमच्या पाठीवर औषध आहेत, फरक काय नाही. ते बी भार वाहते आणि तुम्ही औषधाचा भार वाहताय. माझी मुलं आहेत, माझी पत्नी आहे, त्याचा सांभाळ कोण करणार? आणि तो काय म्हणते, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं चुकवील ऐसे नाही. मोकलील म्हणतात हो, मी आपलं चुकवील म्हणते. तर मोकलील म्हणले की अवघड होते, समजत नाही. ती डिक्शनरी काढायला लागते आणि परत त्याच्यापेक्षा आपलं चुकवील म्हणून ते म्हणजे पाठभेद, पाठभेद तर पाठभेद. पाठभेद म्हणा, मास्तरला येत नाही म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण कसं वाटते काय हो, हे सगळं विश्व तो सांभाळतोय, माझा बी सांभाळ तोच करतोय. नाही नाही, मी नोकरी करतोय म्हणून मी मला सगळं चाललंय. कसं वाटते? 60-70 हजार येतात हो घरात, 70 आहेत. मग ते कोण कमवलं म्हणलं तर ईश्वरानं. म्हणजे आहेच की मी. आणि आमचं विठ्ठलराव 50-60 टन काढतात हो 1.5 एकरात. मग ते कोण ईश्वर काढते? ते स्वतः काढतात. ते त्याला पाणी मदत करत नाही, आकाश मदत करत नाही, जमीन मदत करत नाही, ते ऊस मदत करत नाही, घातलेलं खत मदत करत नाही, नाही हेच सगळं करतात. हे ईश्वर. म्हणजे भ्रांती कशा कशा आहेत. आपण म्हणतोय ना, चाले शरीर कुणाची सत्य, असं वाटते चालताना तो चालायला लागलाय म्हणून. मग मला तो चालवायला लागलाय असं तरी वाटते का? नाही, येतो की 5 किलोमीटर चालून. माझ्यासारखं चालायला कुणाला जमत नाही. चांगला आहे, मड चाललं असतं की मग. अवघड आहे हो. बट बघतो म्हटलं तरी मीच बघतो म्हणतोय. व्यवहारात ठीक आहे, पण आज पारमार्थिक सत्तेमध्ये सुद्धा तो म्हणतोय मीच बघतोय म्हणून. आणि करतो म्हटलं तरी मीच करतो म्हणतोय. त्यावेळेला ते ईश्वर गायब झालेले असतात सगळे. ब्रह्म तर कधीच गायब झाले, जीव बी गायब झालाय, ईश्वर बी गायब झालाय. अहंकार आहे की नाही, तोच उड्या मारायला लागलाय. नवल अहंकाराची गोटी, विशेष अज्ञानाच्या न लगे पाठीन, सज्ञानाच्या झोंबेकंठी. ते प्रवचनात सांगायला भारी आणि सांगणारच तो अहंकार घेऊन सांगत असतो, ऐकणारा बी अहंकार घेऊनच ऐकत असतो. म्हणजे अहंकाराचीच गाठ पडली. या नारायणात त्याच्यातल्या नारायणाची काय नारायण माळी तेवढी आहे बघा. पण नराचा नारायण व्हायचा, येणारा नर म्हणून आला, जाताना नारायण म्हणून जायला पाहिजे. पण ते नारायण तेवढे नारायण म्हणून येत, त्याचं नारायण म्हणूनच जात्यात. पण आम्ही मात्र नर म्हणून येतोय आणि नर म्हणूनच जातो. अभ्यास करायला पाहिजे, रात्र दिवस अभ्यास करायला पाहिजे. तर काय तरी ती मन जे आहे, आत्ता जे काय झाले अशुद्ध मनात काय काय आहे हे सगळं आता सांगितलं. बुद्धिमांद्य, जाड्यता, विपरीत भावना, असंभावना, संशय, विपर्यय, हे सगळे त्या मनात आहेत. मग ती काढायची कधी? कधी काढायचे? म्हणून उपदेश मनाला दिलाय आणि बुद्धीत निश्चय करायचा आहे.
पहिला त्यानं उपदेश स्वीकारला तर मग बुद्धी निश्चय करत्या. त्यानं जर स्वीकारला नाही तर बुद्धीचं कामच चालू होत नाही. पहिल्यांदा त्यानं जाऊन तनू मनू नाही घातला असतं तिथं अगोदर बुद्धी घाल म्हणून तिथे. नाही, बुद्धी निश्चय नंतर होणार आहे. पहिलं मनच वाकाय तयार होत नाही सद्गुरूकडं. म्हणून अण्णा म्हणतात बायकोच ऐकतंय मन, पण बा एकाच ऐकत नाही. बायको मध्ये दोन शब्द आहेत हो, बा एक आणि बा एक. ते बा एक आहे ती घरातली आहे बायको, आणि बा एक जो आहे तो या जगाचा मालक आहे, त्याचं ऐका म्हणजे. भजन करा गाढवाचे, पाय धरावे बायकोचे. बायकाचे गाढवाचेनं भजन करा. गाढवाच्या कुठं आहे ते अण्णा सांगतात. अनद्भुत अव्यवहार्य आहे की नाही लक्षात? कुठे लक्षात आहे म्हणा, मी कधीतरी येणार, एवढं कुठं लक्षात राहणार. 4 वाणी आहेत ना, परा पश्यंती मध्यमा वैखरी. 4 वाणीमध्ये ज्ञान कसं आहे, एकामध्ये अनद्भुत अव्यवहार्य आहे, एकामध्ये उद्भूत अव्यवहार्य आहे पश्यंती वाणी. मग अनउद्भूत व्यवहार्य आहे आणि उद्भूत व्यवहार्य आहे वैखरी मध्ये. मग वैखरी कुठल्या देहात आहे? स्थूल देहात. मग मध्यमा कुठल्या देहात आहे? सूक्ष्म. मग पश्यंती कुठल्या देहात आहे? कारण देहात. मग कारण देहामध्ये कसं ज्ञान आहे? उद्भूत अव्यवहार्य वाणी हो. उद्भूत कशी आहे? उद्भूत अव्यवहार्य. आणि तिथलं ज्ञान कसं आहे? अज्ञानग्रस्त आहे. काय द्या म्हणायचं त्याला जीवाला? प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे काय? प्राज्ञ. प्रकर्षण अज्ञ. हा, जो स्वतःला अज्ञानी समजतो. आता आपण कसे आहोत? समजतोय हो, अज्ञानी नाही आपण. पण कसं आता बघा की लगेच म्हणते आम्ही अज्ञानी आहेच म्हणते. मग कीर्तनकार बी तिथनं सुरुवात करतात. आपल्याला ज्योतिष येतात का नाही? हे बघ तुझं नशीब चांगलं आहे, पण एक बाई बघ आहे तिच्यावर डोळा आहे बघ, तुझ्या घरावर डोळा आहे बघ. हा बरोबर आहे म्हणते. तसं ती कीर्तनकार सुरू करतात. तुम्ही मरणार आहात आणि हो म्हणते होय होय मरणार आहे. अरे हे मरणार नाहीच तो. तिथनं ती सुरुवात करत नाही. का करत नाही? तर तुम्हाला जी समजते तिथनं सुरुवात करायला लागते. पहिल्यांदा तुम्ही सुखी आहात, होय 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 नाही म्हणतो. दुःखी आहात, हा आम्ही दुःखीच आहे, त्रिविध तापाची आम्हाला बोलवण झालेली आहे. हा मग कीर्तन जमते, आता आपली गिराईक सापडली. ते तळाशीकर नाही कोण बरं गेलं ते काशीला, आणि ते म्हणले हे संकल्प सोडा आणि हे सगळं पाप म्हणले गंगेत जाते. दादा महाराज हा तेच ना. हे म्हणले पाप केलंच नाही तर कुठं सोडायचं म्हणले. आणि पाप असावं सोडावं. मग पाप केलेलं नाही मी, पण आता तसं आपण सांगितलं आपल्याला तुम्ही पाप केलेलंच नाही. ते नाही तसं नाही महाराज, मी भरपूर काय काय केले. मग तिथनच कीर्तन चालू होते. पापाची मुक्ती कुठल्या? आत्यंतिक दुःख निवृत्ती. आता ज्याला दुःखाची कल्पनाच नाही, स्वरूपाच्या ठिकाणी दुःखच नाही, त्याला कशाला हे मोक्ष असं सांगायला लागते? ही आता वरपळले. मग ते ज्ञानदेवाला लिहायला या संसारात काय संसार समजता नाही ते हो सैशी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या या मृत्यूलोकी सुखाची गाणी ऐकी जे श्रवणाची श्रवणी जैसा गा सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. हे कधी आपली भूमिका आहे. आता कोणती भूमिका आहे? मी बद्ध आहे, मी होरपळतोय,
म्हणजे देहाला आणि देहाच्या संबंधानं होणाऱ्या तापांना आम्ही आता स्थूलोहम झालोय. मी हा स्थूलोहम झालाय. त्याची भ्रांती झाली आहे, ही देह तादात्म्य भ्रांती. आणि ही देह तादात्म्य भ्रांती, देहंकार एवढं सोपं प्रकरण नाही. हे नुसतं कीर्तन प्रवचनात सांगण्याचं प्रकरण नाही. बायकोनं 4 शिव्या घालाव्यात आणि आमचा देहंकार शांत पाहिजे. अजून घाल म्हणायचं. तुकाराम महाराजांना मारायचं म्हणून त्या कासारणीनं 1 किलोभर चटणी टाकली, मिरच्या टाकल्या. महाराज कसं काय झाले जेवण? अजून जरा म्हणली तिखट कमी पडले. देहीच विदेही बहुदशा. आणि तिला त्यांना मारायचं म्हणून ते कासार बाहेर गेला होता आणि माझ्या कासाराची व नवऱ्याची वाट लावली म्हणून ह्याला आता मारायचं म्हणून पाणी कडक करून तू अंगावर होती. शिवलं नाही पाणी अंगाला. काय अवस्था, उन्मनी अवस्थेत राहत होते सगळे. उन्मनी अवस्थेत. उन्मन हा मगाच राहिलं. सन्मुख, वेन्मुख आणि ऊर्ध्वमुख. ऊर्ध्वमुख म्हणजे कारणाकडे जायला लागते. ती मन वृत्ती कारणाकडे जायला लागते. मग ती कधी त्याच्यातली अशुद्धता आहे की नाही, हे बघा पाणी आहे की नाही, तापवलं की वर जाते. तुझे मन तापवायला लागते. कशात तापवणार आता? अंतकरण रूपी भांड्यामध्ये तापवायचं. कुठला जाळ लावणार? ज्ञान रूपी जाळ लावायचा, ध्यान रूपी जाळ लावायचा, नाम रूपी जाळ लावायचा. लावून बघा, लावून बघा. मी म्हणत नाही, कल्पना नाही, लावा. मग काय हे सांगू काय प्रमाण? कारण सारखं प्रमाणच सांगायला लागते. बीज भाजून केलेलं आहे. लावून बघायचं. संतांनी सांगितलेलं आपल्याला लावून बघायचं. माझं मन कधीतरी अधोमुख जे आहे, अधोमुख म्हणजे मग सांगितलं पण विसरलं असेल, परत सांगतो. इंद्रियाकडे जाते ते मन अधोमुख. आता तुम्ही म्हणाल इंद्रियाकडे का जाते? का जाते इंद्रियाकडे? का जाते? मनात वासना आहे. मनात वासना आहे. वासना नसली, आता बघा एखादा चहा पीत नसलं, तो कशाला जाईल तिकडे चहाकडे? म्हणजे ते मन इंद्रियांच्या द्वारा चहाकडे कशाला जाईल? पण ज्याला चहा प्यायची वासना आहे ते काय करणार? ते दुसऱ्याला विचारते, घेतोस का? घे की जरा. याला प्यायचं असते. याला म्हणजे काय देह पित नाही, ते मन. आणि किंवा मन ते अहंकार घेऊन बसलेलं असते. आता मला चहा लागतोयच म्हणून. मग ती वासना तरी कशी काय निर्माण झाली? वासना कशी निर्माण झाली? वासना मनात आहे, अंतकरणात आहे, बुद्धीत आहे, चित्तात आहे, कुठेतरी आहे म्हणा. नाही म्हणू नका, आहे. कुठे कशी निर्माण झाली वासना? वासना कशी निर्माण झाली? मग तिला संत सांगतात, पहिल्यांदा संवेदना होती. काय होते? हा, पहिल्यांदा संवेदना. मग संवेदना तरी कशी निर्माण होते ते आणि बघायला पाहिजे. 4 गोष्टी आहेत: संवेदना, भावना, वासना आणि कल्पना. मग संवेदना कशाला म्हणायचं? तर इंद्रिय आणि विषय यांचा ज्या वेळेला सन्निकर्ष होतो, संयोग होतो, त्यावेळेला त्यातून जी जीवाला अनुभूती येते, त्या अनुभूतीमधून त्याला जो अनुभव प्राप्त होतो आणि तो अनुभव ज्या वेळेला त्या अंतकरणामध्ये ठसावला जातो, परत त्या दुसऱ्या वेळेला तोच अनुभव येतो. असं 10-20 वेळा निर्माण झाल्यानंतर मग त्याच्या अंतकरणामध्ये तुमच्या विषयाविषयी, माझ्याविषयी संवेदना निर्माण होते. तोपर्यंत ती संवेदना निर्माण होत नाही. तू तिकडे बोलवायला गेला नाहीस, माझी काय एवढी संवेदना नाही त्याच्याबद्दल. सहवेदना, संवेदना. मग आता काय झाले माहिती का? 5 विषयांच्या संवेदना, 5 विषयातनं सुख मिळते म्हणून आमच्या अंतकरणामध्ये फिट आहेत एकदम. डोळे तुम्ही घ्या रे सुख,
असली संवेदना आहे आम्हाला. आमकं झालं बघ, तमकं झालं बघ, ते राहुल पाटलाचं असं झालं बघ, ते बंटी पाटलाचं असं झालं बघ, ते महादेवराव माडकांचं असं झालं बघ, हे झालं बघ. हे कसं काय वासना येते तू, हे कसं काय येते, पेरलंयच तसं. असं बदलं तुकाराम महाराज इथे बसल्यात, ज्ञानदेव इथे बसल्यात, नामदेव इथे बसल्यात, जनावा इथे बसल्यात, हा कोण निवडून आलं? असली चर्चा करतील ते. आणि आम्ही आमच्यातले नामदेव, आमच्यातले ज्ञानदेव, आमच्यातले तुकाराम. कसं काय हो त्यावेळेला काय वाटते तुम्हाला, निवडणुकीचा अंदाज काय? हे नामदेव आणि प्रवचन संध्याकाळी तेची संत तेची संत ज्यांचा आहे ते विठ्ठल नेनती काही टाना आठवना नामस्मरणावर. हे संत रात्री संत सकाळी जंत. म्हणून ह्याची आम्हा सगळ्या सद्गुरूंना आहे खंत. संवेदना भावना. भावना. मग भावना म्हणजे काय हे आता परत संवेदना कळली. बघायची आता उद्यापासून संवेदना आहे का. युग वैशिष्ट्य मध्ये आलं नाही होय. हा आपल्याला काय माहित नाही, आपलं फक्त एवढं एकच तेवढं ऐकलंय, तेवढं आपलं त्या ऐकायचं, इकडं आणून अण्णांच्याकडे तुमच्याकडे हे सगळं सांगायचं. आम्ही मध्ये मीडियम आहे. महाराजांनी तुम्हाला बघा तिकडे. आणि काय शेवटी तुम्ही आम्ही सगळी एकच आहे, जीव जीव एकच आहे हो. ते सांगायला लागले त्याच्यामध्ये. माझ्यातला मी तुझ्यातला तू, माझ्यातला मी तुझ्यातलं तू, तुझ्या दृष्टीनं मी तू आहेस, तुझ्या दृष्टीनं चांगदेवा माझ्यातला मी तू आहे, आणि माझ्या दृष्टीनं तुझ्यातला मी तू आहेस. मग तू नाही हम नाही दप्तर गुम म्हणले. हम नाही तुम नाही दप्तर गुम. हम तू वृत्ती आहे हो, अंतकरणामध्ये अध्यस्त असलेली वृत्ती आहे हो, वृत्तीच गेली. त्या अण्णांचा आवडता विषय आहे. वृत्ती निवृत्ती झाली जनन दिसे ते, अदृश्य जे झाले दृश्य जे होते. दृश्य माया होती, ती माया अदृश्य झाली. शंकरानं डोळा उघडला. हे शंकर डोळा उघडाय पाहिजे बघा. शंकरच डोळा उघडणं झालाय, मायाच डोळा उघडते आमची. आमचे डोळे मायेतले आहेत, हे दोन डोळे मायेतले आहेत. आणि सद्गुरूंचा डोळा मायातीत आहे. तो आमच्याकडे डोळा कुठं आहे? डोळियाचा डोळा. बोला की नाही नाही. डोळियाचा डोळा उघडीला आजीने, लेवविले लेणे आनंदाची. हा तो निरतिशी आनंद आहे ना, त्याचं लेणं आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. 17वीचे स्तन्य देसी, अनुभताचा हल्लरू गासी. समाधी बोधे निजवसी बुझावनी म्हणून. असे सद्गुरूंचं काम आहे. म्हणून संवेदना भावना. भावना म्हणजे आमची समजूत होती, तिथं सुख आहे, ते माझं आहे, मी त्याचा आहे, संसार माझा आहे, संसार खरा आहे, हे सगळं माझं आहे, मला हे केलं पाहिजे, जाताना घेऊन गेलं पाहिजे, आणि म्हणून मला मेलं पाहिजे. आता मरायचं चालू आहे कशासाठी? आता रात्रंदिवस काय परमार्थ करतोय आम्ही? काय करायला लागले? विषया संगे रात्री जागे, हरी कीर्तनी झोप लागे. आता बघा जीव कसं बास. भयंकर टेन्शन आला, डोक्यावरनं जायला लागलं. का? ते निवडणुकीची लिस्ट घेऊन बसलं तर कसं तरतरीत बसला असतात. त्याला 1000 देऊया, त्याला 2000 देऊया, त्याच्या घरात 3 मत, त्याच्या घरात 4 मत. कसं कसं वाटते? उकळ्या फुटते आतमध्ये. मोठा मोजताना कसं वाटतं का? वाटते का खोटे आहेत म्हणून? मग प्रमाण द्यायचं. काय हे तुकाराम महाराज म्हणले
घरात आणलेली संपत्ती ही सगळी विषयासारखी आहे आणि विष कुणी घरात आणलं असं कधी घरात आणलेलं वाटते. हे विष आहे म्हणून घरातलं सगळं. आणि मग काय विष सांडून रस सोय जेवणाचा उठून जाय, कधी उठून गेलाय. आता म्हणतोय ती वाडा म्हणतोय पहिलं ती हे विष खायला लागलोय आम्ही. अहो विष म्हणजे विषय, विषय रूपी विष. ज्ञानदेव काय म्हणतात, विषया संगे नामदेव महाराज म्हणतात हरी कीर्तनी झोपला, दिवसा व्यापार चावटी, रात्री कुटुंब चिंता मोठी, नामा म्हणे कार्य आलासी भूमी बार जन्मासी. काय आवड आहे आपलं. म्हणून विषया संगे भुलले जीव, कोण करील आता यांची कीव म्हणले. कोण सद्गुरूंना कीव आली पण सद्गुरूंचं ऐकतच नाही. सेवा कर म्हणलं तर पाय कसं सोडून होते, जेवायला चल म्हणलं तर आज्ञा कशी मोडत. संसारातलं सांगायला गेलो का नाही तर ते इकड ब्रह्मसूत्र घेतलं महाराज बास म्हणजे बास. नको आता नको नको गेलंच नाही हो. वैरण नाही सांगा, कोल्हापूरला जायला सांगा, पण हे तेवढं काय सांगू नका. मग हे जर सांगितलं नाही, ऐकलं नाही तर ते अंगी श्रवण, अंग श्रवण, अपतात श्रवण हे कधी होणार. आणि श्रवण नाही झालं तर मनन कधी होणार, वेदाचं निरसन कधी होणार. ते झालं नाही तर निधिध्यासन म्हणजे काय झालंय ते आपल्या स्वरूपाशिवाय कशाची आठवण नाही. हे कधी होणार. आणि ते निधिध्यासनच्या पुढं सहज साक्षात्कार, गळला वृत्तीचा विकार, आपला आपण तदाकार सहजरित्या होतो. म्हणून ते म्हणले सोडू नका पुराण श्रवण कीर्तन. काय श्रवण, श्रवण कुठल्या पायरीवर आहे, पहिल्या पायरीवर म्हणजे कुठल्या खालच्या कुठल्या पायरीवर आहे. हो श्रवण भूमिका त्या ज्ञानाच्या 7 भूमिकेतल्या पहिल्या पायरीवर आहे, तिथल्या पायरीवर आहे ती. हाय शुभेच्छा आहे आपल्याकडे. शुभेच्छा कशाला म्हणायचं. अहो ह्या मनाला हा संसार वैराग्यानं विषाप्रमाणे वाटून तो या सगळ्या कडकडीत वैराग्य धारण करून अनन्य भावानं सद्गुरूंच्या चरणावर जो शरणागत गेलाय त्याला शुभेच्छा म्हटली. आणि मग सुविचार नाही, मग पुढची भूमिका आहे ती. पुढे आता ते विषय नको, इकडे भावना घेऊया. ते मोठा विषय आहे हो. त्या भूमिका ज्या आहेत ना त्या भूमिका नुसत्या भूमिका नाहीत, त्या अंतरंगाची व्यवस्था आहे, स्तुती आहे. नुसत्या भूमिका नाहीत पाठ करून सांगायच्या, त्याच्या काय प्रवचन भरपूर करता येईल. तुझ्यात आहे का शुभेच्छा. त्यांच्याकडे बघितल्यानंतर ह्याचं कल्याण होते म्हणून वाटते काय. शेजाऱ्याकडे बघितल्यावर वाटते काय तुझं कल्याण होते म्हणून वाटते. वाटूळ होते वाटते. मी याला तर बरं होईल असं वाटतं. ह्यो तेवढा जोगू दे, ह्यो लय सगळ्यात सज्जन, बाकी सगळे दुर्जन. आणि काय म्हणायचं माहिती का, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग. कधी वाटलंय विष्णुमय जग. भावना भवनाशती, भावना भववर्धती. भावना भवाचा नाश करते. भव म्हणजे पुनरपी जन्मम पुनरपी मरणम. भावनाच भव नाशती आणि भावनाच भव वर्धती. तुमची काय भावना आहे. म्हणून भाव तैसा दे, भावे विन भक्ती. हा भाव गड्यानो भाव बळकट करा, देव आपलासी करा. भाव म्हणजे आपलं असणे पण
भावना म्हणजे समजूत. मग आपलं असणे पण काय आहे तर अस्ति, भाती, प्रिय किंवा सत, चित, आनंद हे आपलं असणे पण आहे. आणि मायेचं असणे पण काय आहे? असत, जड, दुःखरूप. मग आता आमचा भाव कुठं आहे? मायेत आहे का स्वरूपाकडे आहे? अधिष्ठान अंशाकडे आहे का अध्यस्त अंशाकडे आहे? अध्यस्थाकडे गेला तर मायेत गेला मी, आणि अधिष्ठानाकडे आला तर स्वरूपाकडे आला. तो भाव आमचा. भावना म्हणजे समजूत करून घ्यायची. मग वासना, मग कोणती? हेची घडो मज जन्म जन्मांत, ही वासना आहे. आणि एक दुसरे मज नाही नेमिली या चित्ता, ही वासना आहे. पण ही वासना शुद्ध आहे, प्रपंचाची नाही, विनमुख करणारी नाही, अधोमुख करणारी नाही, नाशिवंत नाही. ही कशी आहे? स्वरूपाची वासना आहे. आणि अशी स्वरूपाची वासना आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या प्राप्त व्हावी, त्याचं सतत आपल्या मनाला अनुसंधान लागावं, मन निर्वासन व्हावं. ह्या मायेच्या वासनापासून थोडं थोडं, एकदम काय होणार नाही. अनंत जन्माचा साठा आहे, निचरा होणं कठीण आहे. आणि निचरा आम्ही करतोय, पण आश्रय जे आहेत, आश्रव म्हणतात, नाव आहे हो. नावेला एक होल पडलं आणि त्या होलमधनं पाणी आलं. मग आता ते पाणी काढून टाकायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे? ते जे काही येत होता कचरा, तिथं पहिल्यांदा सिलिंग करायला पाहिजे. नाही काय व्हायचं, इकडनं टाकायचं आणि तिकडनं इनपुट. आता आमचं तसंच झाले, आउटपुट कमी आहे, इनपुट जास्त. आता इनपुटला इथं काय ठेवल्यात? 9 दरवाजे ठेवल्यात. किती इनपुट आणि इनपुटला, आणि हिथं जे आहे हिथं 2 दरवाजे ठेवल्यात. आणि हे 9 दरवाजाला ते म्हणतात, हे सर्वस्व आमचे गुड, परी दाविले तुझं उघड, इंद्रिय देऊनी कवाड, हृदयी भोगी. म्हणतात हे 9 दाराला लावा कुलपे, म्हणजे कुलप लावून टाका. कधी? एकादशीच्या दिवशी लागतात का कुलप? ही स्थूल एकादशी झाली. एकादशी करणं गैर नाही, पण करायची तर असं करायचं, कुलपच लावायची. 9 विषय हे इंद्रियांचे विषय बंद. काय होते बघूया. फुटोय मस्त, फुटोय शरीर, काय जे म्हणतात ते प्रमाण. मग वासना, आणि मग ती कलना होते. कलना म्हणजे काय होते? ती एकदा जर बळकट झाली वासना, तर काय केलं तरी त्याला ती सोडतच नाही. एकदा तिनं जर धरलं तुम्हाला, तर मग मात्र ती सोडतच नाही. म्हणून पहिल्यांदा काय म्हटले माहितीये का? पहिल्या अवस्थेमध्ये मी तिला धरतोय, नंतर तिनं मला इतकं करकचून धरलेलं असते, हे आता मला ती लवकर सोड. तसं संसाराची वासना आम्हाला तर सोडणच झाली. पहिलं मी धरलं तिला, तिच्याशी लग्न केले मी जबरदस्ती. आता तिनं असं करकोचून धरलं याला. आणि तसं म्हटलं तर संत म्हणतात, अरे तू धरलेलंच नाहीस, दोघांचा काही संबंध होतच नाही. वासना अंतकरणाच्या स्तरावर आहे, तू शुद्ध आहेस. फक्त तुला अध्यास झालाय, अनन्य अध्यास झालाय, भ्रांती झाल्या. ही भ्रांती काढायसाठी हे कशी कशी भ्रांती होते, कसं कसं अंतकरणामध्ये वासना निर्माण होतात, कशा त्या दृढ होतात, कशा जीवाला मोहित करतात, कसा जीव त्यात गुरफटला जातो. असं एक एक दिवसामध्ये कधीतरी एक वृत्ती जी आहे ती कशी मला फरफटत नेते, कशी मला कुत्तर ओढ करते. हे केलं आणि जर आपण जर तिला समजून घेतलो, अवलोकन केलो, त्याच्यापासून जरा वेगळे राहायचा प्रयत्न केलो, तर मग मात्र आपल्या हा जो मी आहे ना, तो मी तुमच्यातला, माझ्यातला, चांगदेवांच्यातला, ज्ञानदेवांच्यातला, तो जीवरूपाणा जो आहे, तोच ईश्वर रूपाणा आहे, तो एकच आहे.
आणि म्हणून द्वैत कोण नाहीच म्हणतात ते. द्वैत फक्त दिसतंय असं म्हणतात. दोरीवर फक्त साप दिसतोय नाही आहे, तसं द्वैत नाही आहे. फक्त उपाधिकृत आहे, कल्पित द्वैत आहे. वास्तव अभेदच आहे. आणि असं अभेद तत्व जे आहे ते आपल्या दृष्टीमध्ये सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त व्हावं, म्हणून कृपेचं महत्त्व फार मोठं आहे. झाली संत कृपा झाली आणि इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया. हे ज्ञानाचा पाया आता रचायचं चालू आहे. हे इमारत आता ही जी आहे ना भक्तीची, ही इमारत ही ज्ञानाच्या पायावर उभी राहते. आपल्या ज्ञान आहे ना त्याच्या पायावर ही आता भक्तीची. आणि भक्ती म्हणजे काय माहितीये? भक्ती म्हणजे स्वरूपाचं अखंड अनुसंधान, त्याला भक्ती म्हणते. एरवी तिची नाचवती पहिली नासरती, माझी या सहज स्थिती भक्ती ना. सहज स्थिती असते त्याला भक्ती म्हणतात. असो, तुमच्या सगळ्यांचा वेळ घेतला आणि काही मला जमेल तेवढं सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही सुद्धा तुमच्या जे काही ईश्वरानं बुद्धी दिली, जे काही यथाशक्ती आहे त्याचं चिंतन करत राहा. घरी गेल्यावर थोडा अभ्यास करत राहा. काही वाटलं तर टिप्पण करावंसं वाटलं तर टिप्पण करा आणि आपली आपण सोडवण करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करूया. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी त्या ठिकाणी अर्पण करतो. वाणीला विराम देतो. सद्गुरू महाराज विठ्ठल श्री ज्ञानदेव